नमः सर्वेभ्यः शुभ सायं। आज आपण इथे संस्कृत या विषयाची तयारी कशा पद्धतीने करायची याच्याकरता इथे सगळेजण एकत्रित झालेलो आहोत। या वेबिनारचा पर्पजच हा आहे। ॲक्युअर लाईफ सायन्स फाउंडेशनतर्फे तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते। माझं नाव डॉक्टर साक्षी जोशी। मी संस्कृत विषय शिकवते। संस्कृत MA आहे, संस्कृत कोविद आहे आणि IIT रुड़कीसोबत सुद्धा काम केलेलं आहे। तर तुम्हा सर्वांचे बऱ्याच जणांचे मला व्हॉट्सअप मेसेज होते की या विषयाची सगळ्यांची ज्यांची 2022ला आता ज्यांचं जे बॅच आहे त्यांनी आता परीक्षा ॲपियर आहेत त्या मुलांसाठी खास करून हा वेबिनार मी अरेंज केलेला आहे। तर परीक्षा समोर जवळ आली की आपल्याला आठवतं की अरे अरे हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, ते पण करायचं आहे। पण संस्कृत विषय असा आहे की ज्याला तुम्ही एक विशिष्ट लयीमध्ये जर तुम्ही तो शिकत गेलात तर तो खूप छान पद्धतीने तयार होतो आणि एकदा केलेली गोष्ट ही अनेक वेळा अनेक ठिकाणी वापरली जाते। त्याच्यामुळे तुम्हाला आता मी काही ट्रिक्स सांगणार आहे की तुम्ही काय काय करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल। तर तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत की क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न की ज्याच्यामध्ये कोणते कोणते मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, कशा पद्धतीने मार्क्स आहेत। तुम्हाला 2 पेपर आहेत ॲक्च्युली, फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर। फर्स्ट पेपर 100 मार्कांचा, सेकंड पेपर पण 100 मार्कांचा। फर्स्ट पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला MCQ आहेत व्याकरणाचे, मात्र सगळाच पेपर व्याकरणाचा आहे। आणि सेकंड पेपरमध्ये मात्र 20 मार्कांचा आयुर्वेद इतिहास हा टॉपिक आहे की ज्याचे फक्त MCQ असणार आहेत आणि 80 मार्कांचं मात्र अन्वय, परिभाषा, नंतर वैद्यकीय सुभाषित साहित्यमचे श्लोक, त्याचप्रमाणे कथा, हे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये येतात। तर हा सेकंड पेपर झाला आणि तुमचे इंटरनल असेसमेंटचे मार्कसुद्धा 100 मार्क त्याच्यामध्ये येतात। अशा प्रकारे 300 मार्कांचा हा एकूण टोटल पेपर आहे। आता आपण स्टेप बाय स्टेप या दोन्ही पेपरचा विचार करूयात। त्यातल्या त्यात आज मी मॅक्सिमम पहिल्या पेपरचा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सेकंड पेपरसाठी जेवढं मला शक्य आहे तेवढं सांगेल, अदरवाईज आपण परत एक वेबिनार अरेंज करू त्याच्यामध्ये सेकंड पेपरचं होईल। बहुतेक मुलांनी मला व्याकरणासाठी प्रश्न विचारलेत, त्यामुळे मी व्याकरणाच्या अँगलने हा सगळा जो वेबिनार आहे हा घेणार आहे। पेपर पहिला जो आहे तो संस्कृत बेसिक व्याकरणाचा पेपर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं येतं, संधी, समास, प्रत्यय, उपसर्ग, धातू, शब्द, हे सगळं 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 फर्स्ट पेपरमध्ये येतं। तर या फर्स्ट पेपरचे कोणते कोणते प्रकरण आहेत, तर टोटल 11 प्रकरणं तुम्हाला आहेत। त्या 11 प्रकरणामध्ये माहेश्वर सूत्र, स्थान, प्रयत्न हा टॉपिक जो आहे हा खास करून तुमच्या जे MCQ आहे त्या MCQ मध्ये विचारला जातो की इथं संज्ञक वर्ण कोणाला म्हणावे वगैरे वगैरे, पद कोणाला म्हणावं, उपधा कोणाला म्हणावं। तर हे सगळं शक्यतोवर जे पहिल्या 20 मार्कांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये हे विचारलं जातं। नंतर संज्ञा प्रकरण सुद्धा तसंच, उपसर्ग, अव्यय, कारक, संधी, समास, शब्दरूप, धातुरूप, प्रत्यय आणि वाच्य प्रयोग म्हणजे प्रयोग, म्हणजे आपण ज्याला म्हणूयात आपण की ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइस टू ॲक्टिव्ह व्हॉइस, व्हॉइसेस म्हणजे वाच्य प्रयोग आणि विशेषण विशेष्य। तर अशा प्रकारे एकूण टोटल 11 प्रकरणं याच्यामध्ये आहेत आणि तुम्हाला 100 मार्कांसाठी हा पेपर विचारला जातोय। त्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न असणार आहेत, एक MCQ, SAQ म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन आणि लॉंग आन्सर क्वेश्चन असे असणार आहे। लॉंग आन्सर क्वेश्चन हे लॉंग आन्सर जरी असले फर्स्ट पेपरमध्ये तरी पण ते शक्यतोवर 5 प्रश्न विचारले जातील, म्हणजे तो 1-1 मार्कांचा, म्हणजे सगळा पेपर जवळपास MCQचाच आहे तुमचा। म्हणजे तुम्ही जरी त्याला 20 मार्कांचा MCQ पहिलं म्हटला टॉपिक, तरी नंतरचे सगळे MCQ सारखेच सगळे प्रश्न विचारले जाणार आहे। दुसऱ्या पेपरमध्ये मात्र असं नाहीये। दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला त्यांनी 20 मार्कांचे MCQ सोडल्यानंतर 8 × 8 = 40, 40 मार्कांचे 8 प्रश्न आणि पुन्हा 40 मार्कांचे 8 प्रश्न, याप्रमाणे त्यांनी वेगळे वेगळे त्यांनी पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह असा पेपर तो दुसरा पेपर ठेवलेला आहे। कारण की त्याच्यामध्ये आयुर्वेदाचे परिभाषा, निरुक्त वगैरे सगळं येतं। त्या पण टॉपिककडे आपण जाऊयात, पण पहिल्यांदी येथे सगळं सांगते मी। संज्ञा प्रकरण, उपसर्ग प्रकरण, अव्यय प्रकरण याच्याविषयीचे खूप सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला माझ्या जे आमचं जे ॲक्युअर लाईफ सायन्स फाउंडेशन
क्वेश्चनचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर या सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये जर प्रश्न विचारलेला असेल तर तो थोडासा जास्त लिहायचा आहे. जसं संधी प्रकरणामध्ये विचारलेलं असेल तर संधी प्रकरणामध्ये नुसता संधी सोडवून मोकळं नाही व्हायचं आहे, तर त्याच्यामध्ये तो संधी कशा पद्धतीने सोडवला गेलेला आहे की विद्या अधिक आलय, मग विद्यामध्ये आ आणि आलयमध्ये आ, मग ते दोघं आ खाली घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या दोघांचा मिळून एक होतोय, तो म्हणजे सवर्ण दीर्घ संधीनुसार झालेला आहे आणि मग तुम्ही खाली तो पूर्ण शब्द विद्यालय असं लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने थोडा डिस्क्रिप्टिव्ह लिहिणं त्यांना अपेक्षित आहे, तेव्हाच ते तुम्हाला मार्क देतील. नाहीतर अर्धा मार्क तुमचा ते कट करतील की त्यांनी याने पूर्ण लिहिलेलं नाहीये. या अर्थाने तुमचे बरेचसे जे शिक्षक असतील त्या शिक्षक लोकांनी पण तुम्हाला याच पद्धतीने सांगितलेलं असेल की तुम्हाला तो पूर्ण थोड्याशा प्रमाणात तरी डिस्क्रिप्टिव्ह असणं गरजेचं आहे. लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये सुद्धा याच प्रकारे तुम्हाला तो लिहायचा आहे की समास असू देत. समास शक्यतोवर लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलेले आहेत. कारक आणि विभक्ती प्रकरण जे आहे ते पण लॉंग आन्सर मध्ये आलेलं आहे. तर हे त्यांनी या पद्धतीने येथे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर हे पुढे का नाही जात. त्यानंतर इथे मी क्वेश्चन पेपरचा पॅटर्न त्यांनी मला विचारलेलं मुलांनी की क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतो. तर क्वेश्चन पेपरमध्ये पहिल्यांदा प्रश्न विचारला जातो. एक तर हा 80 मार्कांचा आहे, म्हणजे 20 मार्कांचा तुमचा काय होणार आहे, MCQचा पेपर होणार आहे. तो तिथल्या तिथं तुमच्याकडनं घेऊन टाकणार आहेत, ते तुम्हाला इथे देणार नाही आहेत रिटर्न परत, आणि तुमची उत्तरपत्रिका तिथे असणार आहे. या पद्धतीने मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न होता. अडचण येते का काय? म्यूट करा कोण असेल त्यांनी म्यूट करा. दिशा म्यूट करा. तर या पद्धतीने येथे दिलेलं आहे. अधोदत्तानाम पदानाम संधीम छित्वा वा योजयित्वा लिखत, म्हणजे त्यांनी संधी विग्रह दिलेला आहे आणि तुम्हाला संधी करायचा आहे, किंवा संधी करून दिलेला आहे आणि तुम्हाला विग्रह करायचा आहे. येथे 5 मार्कांना हा आहे. 5ही प्रश्न सोडवणं आवश्यक. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे कोणताही प्रश्न सोडायचा नाहीये. प्रश्नपत्रिका चेक करताना सगळ्यात महत्त्वाचा हा विषय लक्षात ठेवायचा आहे की सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. कोणताच प्रश्न हा ऑरला दिलेला नाहीये की हा ऑरला आहे आणि मग तुम्ही ते तसं करू शकाल, असं काहीही नाहीये. माझ्या अंदाजाने कोणत्याही पेपरमध्ये अॅनाटॉमी फिजिओलॉजी म्हणा किंवा कोणताही पेपर म्हणा त्यांनी असं काही दिलेलं नाहीये. त्यामुळे यू हॅव टू सॉल्व ईच अँड एव्हरी क्वेश्चन. तुम्हाला पूर्ण क्वेश्चन तेथे सोडवावे लागणार आहे. तसंच अधोदत्तानाम पदानाम विग्रह वाक्यम समस्त पदम वा लिखत, येथे सुद्धा विग्रह वाक्य करा. पंचतंत्रम पंचानाम तंत्रानाम समाहारा याप्रमाणे तुम्हाला तिथे लिहावं लागणार आहे, किंवा न सत्यः असत्यः याप्रमाणे तुम्हाला तेथे सामासिक पद बनवायचंय. अशा प्रकारे क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे. दुसरा त्यांनी दिलेला आहे तिथे फिल इन द ब्लँक्स वगैरे दिलेले आहेत की वायुः पित्तम कफः च त्रयोदोषः. इथे तुम्हाला अव्ययांच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे की रिक्त स्थान पुरेयत, म्हणजे तुम्हाला इथे मंजुषा दिलेली आहे. मंजुषा म्हणजे तुम्हाला बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समधून चुनवतू म्हणजे तुम्हाला तिथून ते निवडून तिथे लिहायचं आहे. अक्षरशः 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलांच्या सारखं इथे तुम्हाला ते लिहायचं आहे. तुम्हाला फक्त त्याचा अर्थ माहिती पाहिजे. अव्ययाच्या संदर्भामध्ये प्रत्येक अव्ययाचे साधारणतः 5-5 7-7 उदाहरणांचा मस्त व्हिडिओ तुम्हाला तिथे दिलेले आहेत. तुमचा जो सेकंड पेपर आहे त्या सेकंड पेपरमध्ये मी हा टॉपिक आणखीन एक ऍड केलेला आहे, जेणेकरून तो दोन्हीकडे लागतो तुम्हाला, म्हणून त्याचे दिलेले आहेत उदाहरणं वगैरे भरपूर सारे. शब्दरूप आणि लिखत, शब्दांची रूपं लिहायची आहेत तुम्हाला. नंतर उपसर्ग हा स्ववाक्याशी योजत, आधी उपसर्गाला यूज करून अधि अधिक तुमचं गम तर अधिगच्छती याप्रमाणे परी अधिक प्र अधिक अनु अधिक निस अधिक यांना धातू जोडून तुम्हाला उपसर्ग लिहायचे आणि त्यांचा वाक्यात प्रयोग करून लिहायचा आहे. उपसर्गांच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. अधोदत्त ही वाक्येषु योजत, म्हणजे लिखत येथे काय केलेलं आहे तुमचे खाली लिख अधिकत्वा म्हणजे काय लिखित्वा. आता हे काय करायचं येथे पूर्ण प्रत्यय एकत्र जोडायचा आहे आणि त्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे त्याचा की अहम लेखम लिखित्वा जलम आनयामी. मी काय करते तर लेख लिहून पाणी पाणी आणत आहे. तर लिखित्वा या शब्दाचा काय केला मी वाक्यामध्ये उपयोग केला. अतिशय सोपी वाक्य रचना करते येते. प्रत्ययाचे 3 व्हिडिओज आहेत माझ्याकडे, खूप सुंदर त्याच्यामध्ये सगळं सोडवून दाखवलेलं आहे. नंतर धातुरूप आणि वर्णयत, धातुरूप तुम्हाला सोडवून दाखवायची आहेत. याप्रमाणे हे जे क्वेश्चन पेपर आहेत या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी दिलेलं आहे. मागच्या वर्षीपासून हा सिलेबस बदललेला आहे NCISM ने. त्यामुळे
प्रश्नपत्रिका ही एकच प्रश्नपत्रिका सध्या आपल्याकडे आहे. बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बाकीच्या प्रश्नपत्रिका या मागच्या सिलेबस प्रमाणेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सापडतील, पण नवीन सिलेबस प्रमाणे ही एकच प्रश्नपत्रिका आता येथे आहे. तर येथे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थ रक्षार्थम आयुष्य वगैरे यांचा पदांचा अर्थ, अग्नी शब्दाचं चतुर्थीचं एक वचन, येथे तुम्हाला त्याचं वाक्यामध्ये प्रयोग करायला सुद्धा त्यांनी सांगितलंय. लॉंग आन्सर क्वेश्चन आहेत हे, की अग्नी इकारांत पुल्लिंगी शब्दाचं चतुर्थीचं एक वचन. नुसतं चतुर्थी एक वचन लिहून सोडून द्यायचं नाहीये. तिथं काय प्रश्न विचारलाय त्यांनी, उचितम शब्दरूपम विलिख्य वाक्ये योजयत, म्हणजे वाक्यामध्ये सुद्धा त्याचा प्रयोग करायचा आहे. तर ह्या सगळ्यांना तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे इथं समस्त पद किंवा समास नामनासह लिखत, म्हणजे माताच पिताच पितरऊ हा कोणता समास झाला, तर एकशेष द्वंद्व समास झाला. तर तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे की हा एकशेष द्वंद्व समास आहे. दिने दिने प्रतिदिनम हा कोणता समास आहे, तर अव्ययीभाव समास आहे. तर याप्रमाणे तुम्हाला ते लिहायचं आहे, त्याचा रेफरन्स द्यायचा आहे. तुम्हाला प्रश्न वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे की प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, त्याच्यानंतर त्या अँगलने तुम्हाला हे करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटी छोटी वाक्यरचना करायची आहे. कधी पण मोठी वाक्यरचना किंवा कॉम्प्लिकेटेड वाक्यरचना करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मग तुम्हाला ओरलला तसं विचारलेलं असो किंवा मग लेखी परीक्षेमध्ये विचारलेलं असो, छोटी वाक्यरचना करायची. तुम्ही छोटे छोटे वाक्य बनवून बघा तुमचे स्वतःचे, वेगवेगळ्या प्रकारच्या विभक्तींचा वापर करून, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्ययांचा वापर करून मराठीत ते वाक्य लिहायचं आणि त्याला पुन्हा लगेच संस्कृतमध्ये लिहून बघायचं. शक्यतोवर काहीच चुका होत नाही जर त्याची विभक्ती आणि त्याचा धातू व्यवस्थित वापरलेला असेल तर. त्याच्याकरता तुम्हाला त्याला वाचणं थोडंसं जास्त गरजेचं आहे. याप्रमाणे येथे लिख अधिक शत्रू, नंतर वद अधिक क्त्वा, येथे तुमचे प्रत्यय रूप वगैरे त्यांनी सांगितलेले आहेत, फक्त त्यांचं प्रत्यय रूप आणि लिखत. प्रयोगम विपरिमयत विपरितमय, म्हणजे काय करायचं आहे तर तुमचा प्रयोग बदलायचा आहे. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे, पॅसिव्ह व्हॉइस असेल तर ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे. म्हणजे काय तर तुमचं कर्तरी प्रयोग असेल तर कर्मणी करायचा आहे, कर्मणी असेल तर कर्तरी करायचा आहे, भावे प्रयोग असेल तर तुम्ही त्याला कर्तरी प्रयोगामध्ये कन्वर्ट करायचं आहे. कारण भावे प्रयोगाची आणि कर्मणी प्रयोगाची जवळपास सारखी वाक्यरचना तयार होते, त्याच्यामुळे त्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, कर्तरी प्रयोगामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याप्रमाणे प्रयोगांच्या संदर्भात सुद्धा प्रयोग खूप सुंदर आहेत शिकायला आणि खूप सोपे आहेत. तुम्हाला त्याच्या ट्रिक 1, 3, 1 या पद्धतीने जर तुम्हाला त्याचे ट्रिक्स कळाल्या ना तर तुम्हाला खूप छान मजा येईल प्रयोग शिकताना. तर याप्रमाणे त्यांनी दिलेले आहेत. सगळ्याच्या सगळ्या प्रकरणांचे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल आहेत, तुम्ही ते सगळे व्हिडिओज बघू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ते ओल्ड सिलेबस प्रमाणे आहेत काही व्हिडिओ. आत्ता माझे नवीन व्हिडिओ पण रोज लोड होणार आहेत त्याच्यावरती. ते जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन आहे. कारण ते एक्सप्लेनेशन तुम्हाला कळालं तर तुम्हाला लिहिता येईल की हे इथे का आलं आणि हे इथे का आलं नाही, अ अधिक अ का आलंय, अ अधिक आ का आलंय, अ अधिक ई आल्यानंतर काय होणार आहे. तर याचं प्रत्येकाचं सूत्र आणि वृत्तीनुसार एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये मार्क्सच्या संदर्भामध्ये मी काही वाक्य म्हटलेली आहे तर तेवढे वाक्य इग्नोर करायची. मात्र जे उदाहरणं, कारण सूत्र आणि वृत्ती तुम्हाला जर ती कळाली तर तुम्हाला पूर्ण संधी आणि समास व्यवस्थित लक्षात येईल की येथे अशा पद्धतीने त्यांनी का सांगितलेलं आहे. तर असं हे सगळं तुमचा प्रकार आहे. याच्यातनं सगळ्यांना कठीण जातो तो प्रकार म्हणजे कोणता, तर संधी प्रकरण बऱ्याच जणांना कठीण जातं, समास प्रकरण कठीण जातं. त्याचप्रमाणे त्यांना धातुरूप कशी पाठ करायची, शब्दरूप कशी पाठ करायची काहीही समजत नाही. बऱ्याच जणांना खूप कन्फ्युजन आहे याच्याविषयी, किंवा केलंही तरी खूप जंबल होतात. शेवटच्या क्षणापर्यंत मला व्हॉट्सअप मेसेजेस असतात की मॅडम हे तर मी केलेलं आहे पण मला अजूनही हे आठवत नाहीये, किंवा त्याने उत्तर दिलेलं असतं, उत्तर बरोबर असतं पण तरी तो कन्फ्यूज असतो की भाऊ मला हे उत्तर माझं बरोबर नाहीये. मग त्याला समजावून सांगायला लागतं की अरे असं नाहीये, हे जो लिहिलंय ना हा नियम वापरल्यानंतर हे उत्तर आलंय की नाही, मग ते उत्तर 100% बरोबर आहे. संस्कृत हा नियमांच्या अधीन आहे. जर तुमचा नियम बरोबर असेल तर तुमचं उत्तर 100% बरोबर आहे. त्याच्यामुळे नियमांना अजिबात विसरायचं नाही. संस्कृत हा नियमांना धरून हातात हात घालून जाणारी आयुर्वेदस्य भाषा संस्कृतम, त्यामुळे तुम्हाला संस्कृतचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यातलं संधी प्रकरणाचा आता मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. संधी प्रकरणामध्ये काय आहे तर संधी प्रकरणामध्ये तुमचे हे सगळे संधीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार दिलेले आहेत. कोणते स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, 3 प्रकार आहेत. आपल्याला या स्वरसंधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी या तिन्ही संधी प्रकारांसाठी काय येणं आवश्यक आहे
तर माहेश्वर सूत्र तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, की ऐ उड रुलुक ओंग अयौच हयवर टलण यमंगण नम वगैरे सगळं. आणि हे सगळं पाठ करून तुम्हाला तो प्रत्याहार कसा बनतो, जश प्रत्याहार म्हणजे कोणता वर्ग, हल प्रत्याहार म्हणजे कोणता वर्ग, हे तुम्हाला माहिती पाहिजे. अश प्रत्याहारातले वर्ण म्हणजे कोणते, तुमचे झल प्रत्याहारातले वर्ण म्हणजे कोणते, नंतर तुमचे चर प्रत्याहारातले वर्ण म्हणजे कोणते. हे प्रत्याहार तुम्हाला जसे कळतील तसे वर्ग कळतील. म्हणजे तुम्हाला मी शिकवताना शिकवलेलं आहे की कसं, तर क वर्ग क ख ग घ ङ, च वर्ग च छ ज झ ञ, ट वर्ग ट ठ ड ढ ण, त वर्ग दंत्य त थ द ध न, प वर्ग प फ ब भ म. म्हणजे काय, तर तुमच्या स्थानाप्रमाणे ते वर्ग आहेत. आणि त्या वर्गातला मग पहिला वर्ण कोणता, दुसरा वर्ण कोणता, तिसरा वर्ण कोणता, सगळं माहेश्वर सूत्र वगैरे एक 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 थोरवली तुम्ही जर ते बघत गेलात तर तुम्हाला खूप छान पद्धतीने ते वर्ण लक्षात येतील. ज्या वेळेला संधी करतो आपण त्यावेळेला संधी हा वर्णांमध्ये होतो, वर्णांमध्ये होतो. तो दोन पदांना एकत्र करतो किंवा एकाच पदामध्ये संधी होताना तुम्हाला सापडतो. जसं गंगा या एकाच पदामध्ये संधी झालेला सापडतोय तुम्हाला. संधी करताना वर्ण महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्याला फोकस कोणावर करायचंय संधी करताना, तर वर्णावर फोकस करायचंय. मात्र समास करताना असं नाहीये. समास करताना तुम्हाला पदांवर फोकस करायचंय. अर्थपूर्ण पदांवरून आपल्याला जे पद मिळणार आहे सामासिक पद, ते पूर्ण अर्थपूर्ण होणार आहे. त्याशिवाय निरर्थक पदांचा कधीही संधी होत नाही आणि समास सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळेला पूर्वपद का उत्तरपद हा ज्यावेळेला पदांविषयी प्रश्न येतो त्यावेळेला तो समास आहे. मात्र तुम्हाला वर्णांविषयी कळेल त्यावेळेला तो काय असतो, नेहमी संधी असतो. नंतर स्वरसंधी म्हणजे काय, तर स्वरसंधीमध्ये नेहमी पूर्ववर्ण आणि परवर्ण हे दोघंही काय असतात, स्वरच असतात. तेथे व्यंजन नसतं आणि स्वरांमध्येच बदल होतात. आणि स्वरसंधीमध्ये नेहमी दोन पदांना मिळून एक वेगळाच, दोन वर्णांना मिळून एक कोणता वेगळाच वर्ण आलेला सापडतो. मात्र व्यंजन संधीमध्ये असं होत नाही. बऱ्याचदा व्यंजन संधीमध्ये दोन वर्णांपैकी एकतर पूर्ववर्णासाठी बदल झालेला आहे किंवा परवर्णासाठी बदल झालेला आहे किंवा ते तसेच राहिलेले आहेत एकमेकांच्या सोबत. पण दोघंच्या दोघं एकदम बदलून गेले, वेगळाच काहीतरी तिसरा प्रकार आला, असं व्यंजन संधीमध्ये होत नाही. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. स्वरसंधीमध्ये अ वर्णाच्या पुढे आलेले वर्ण, ई वर्णाच्या पुढे आलेले स्वर, उ वर्णाच्या पुढे आलेले स्वर, रूच्या पुढे आलेला स्वर, लूच्या पुढे आलेला स्वर, एच्या पुढे, आईच्या पुढे, ओच्या पुढे, औच्या पुढे, यांच्या पुढे जे वर्ण येतात की नाही त्याप्रमाणे त्याचे नियम आहे. की सवर्ण दीर्घ म्हणजे काय, गुण म्हणजे काय, वृद्धी म्हणजे काय, बरोबर, पूर्वरूप म्हणजे काय, पररूप म्हणजे काय. तर हे सगळंच्या सगळं जे आहे ते या शब्दांच्या पुढे अ ऑब्लिक आ प्लस अ ऑब्लिक आ बरोबर आ म्हणजे कोण झाला, हा सवर्ण दीर्घ झाला. दीर्घ वर्ण आला म्हणून सवर्ण दीर्घ. माझा यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा आहे की सारे स्वरसंधी एक साथ म्हणून, हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही त्याला बघा, त्याच्यात सगळ्या गमती जमती दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्ही त्याला तो चार्ट जर लक्षात ठेवला ना तर सगळेच्या सगळे संधी तुमचे अगदी 100% बरोबर येतील. तसंच व्यंजन संधीचं आहे. व्यंजन संधीमध्ये पूर्ववर्ण आणि परवर्ण या दोघांकडेही लक्ष द्यावं लागतं. कारण कोणत्या तरी वेगळ्या वर्णाच्या उपस्थितीत पहिला वर्ण किंवा पहिल्या वर्णाच्या उपस्थितीत दुसरा वर्ण यांच्यामध्ये बदल होणार आहे. त्याच्यामुळे तो पहिला वर्ण कोणत्या वर्गातला तिसरा वर्ण आहे का, वर्गातला दुसरा वर्ण आहे का, वर्गातला पहिला वर्ण आहे का, याच्याकडे लक्ष देणं व्यंजन संधीमध्ये जास्त गरजेचं आहे. तर ते व्यंजन संधीमध्ये जसं वाक्दानम, वाग्दानम पहिला वर्ण बदलला, तत्परहा पहिला वर्ण बदलला, पूर्वपदाचा अंतिम वर्ण आणि उत्तरपदाचा आदी वर्ण या दोघांमध्येच बदल होतोय. या पूर्ण गोष्टींकडे आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, की ते पद काय म्हणतंय, त्या पदाचा काय अर्थ आहे, एकमेकांशी ते निगडीत आहेत का नाही आहेत, काही संधीला काही त्याच्याशी घेणं देणं नसतं. हे घेणं देणं कोणाला असतं, समासाला घेणं देणं असतं. की काय रे बाबा, राजाचा पुरुष म्हणजे राजा पण महत्वाचा, पुरुष पण महत्वाचा. कोणाचा पुरुष आहे, राजाचा पुरुष आहे म्हणजे राजाचा हे पद पण महत्वाचं आहे आणि पुरुष हे पण महत्वाचं आहे. आणि त्या दोघांना मिळून राजपुरुष हे सामासिक पद बनणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला मिनिंग पाहिजे, आवश्यक आहे. कोणामध्ये, समासामध्ये. मात्र संधीमध्ये याच्याशी काही घेणं देणं नाही. तर कोण काय म्हणेल, इथे द आलाय आणि पुढे प आलाय ना, मग ठीक आहे मी याप्रमाणे बदल करून देईल, तू फक्त काय कर, अर्थ त्याचा तयार कर. म्हणजे काय
होतंय तर येथे वर्णांमध्ये बदल होतोय. तर येथे जगन्नाथः जगन्नाथः, गंगा, आता गंगा हे एकच पद आहे, गंगा याप्रमाणे. तर अशा पद्धतीने संधी करत असताना आपल्याला पूर्व पदाचा अंतिम वर्ण आणि उत्तर पदाचा आदी वर्ण या दोघांमध्ये बदल होतोय. या दोघांचा मिळून एक वर्ण येतोय किंवा या दोघांमधनं काहीतरी वेगळाच वर्ण येणार आहे किंवा तेच वर्ण एकत्र होणार आहेत. तर हे सगळं कोणामध्ये बघायला मिळतं? संधीमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे तुम्ही संधी करत असताना जसं आपण क्वेश्चन पेपरमध्ये बघितलं की येथे संधी करा त्यांनी दिलेलं आहे, तर संधी करत असताना क्वचित प्लस धर्मः असं दिलंय. मग तच्या पुढे काय आलं तर काय होतंय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. तर इथे या पद्धतीने. नंतर विसर्ग संधीमध्ये काय आहे? विसर्ग संधीमध्ये 4च नियम आहेत. एक, विसर्गाच्या ठिकाणी ओ येतो, विसर्गाच्या ठिकाणी र येतो, विसर्गाच्या ठिकाणी श श स येतो किंवा विसर्गाच्या ठिकाणी काय येतोय? लोप, हे लोप होऊन जातो विसर्गाचा आणि त्या ठिकाणी चिन्ह येत आहे. तर या पद्धतीने हे 4च नियम लक्षात ठेवायचे आहे विसर्गासाठी. आणि पुढे मग त्याचा स्वर संधी होतो किंवा व्यंजन संधी होतो. जो नियम ज्याचा कोणाचा असेल त्या पद्धतीने तो नियम होणार आहे. त्याच्यामुळे विसर्गासाठी हे 4च नियम आहे. विसर्गाला घालवून आपल्याला वर्ण बनवायचे आहेत. व्यंजन संधीमध्ये काय करायचं आहे? व्यंजन संधीमध्ये आपल्याला ते जे 2 वर्ण आहेत त्या 2 वर्णांचा मिळून एक वर्ण येणार आहे किंवा त्याच्यामध्ये बदल होणार आहे, तो स्वरसंधी झाला. आणि विसर्ग संधीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या वर्णाच्या जागी वर्ण येणार आहे आणि तो पूर्ण काय बनणार आहे? संधी बनणार आहे. या प्रकारे हे दिलंय. तर संधी कोणामध्ये होतोय? वर्ण कोणते आहे, त्याचा क्रम कोणता आहे, लोप कोणाचा होतोय का, नंतर येणार कोण येणार आहे त्या ठिकाणी, त्या वर्णांच्या ठिकाणी, पूर्वपद काय आहे, उत्तरपद काय आहे, हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. संधीचे प्रकार लक्षात घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वरसंधीचे सगळे सूत्र, व्यंजन संधीचे सगळे सूत्र जे 9-10 सूत्र आहेत आणि विसर्ग संधीचे 3-4 सूत्र आहेत ते सगळे एका कागदावर लिहून काढायचे, वहीमध्ये आपल्या किंवा आपल्या भिंतीवर चिकटवून द्यायचे. रोज बघितले, त्यांच्या पुढचे नियम 2 मिनिटात लिहिले की सगळे स्वरसंधीचे सूत्रही लक्षात राहतात आणि त्याच्यामध्ये काय बदल होतो तोही 2 मिनिटात लक्षात येतो. ठीक आहे. तर याप्रमाणे हे संधी प्रकरण. संधी प्रकरणामध्ये दुसरी गंमत अशी आहे की त्याला पूर्ण सॉल्व करायचं आहे. तुम्ही म्हणाल मला की नाही नुसतं तसंच पुढे लिहून टाकले आणि चालले, तर असं चालत नाही. तुमचे जे प्रश्नपत्रिका तपासणारी लोक आहेत त्यांना या पद्धतीने हरीस प्लस शेते, मग सकार अधिक सकार किंवा त वर्गाच्या पुढे शकार किंवा च वर्गाचा वर्ण आला तर येथे शकार किंवा त वर्गाचा वर्ण होतो. कोणाचा? एकतर इथे असला तरी होतो किंवा असं उलट असलं तरी पण होतो. कोणत्या सूत्रानुसार? स्तोहोश्चुनाश्चुः सूत्रानुसार. आणि मग खाली उत्तर. बरोबर. हा क्रम लिहायचा आहे ज्यावेळेला तुम्ही संधी सोडवणार आहात त्यावेळेला. मग तुम्ही स्वरसंधी सोडवा अशी, व्यंजन संधी सोडवा किंवा विसर्ग संधी सोडवा. हा असा क्रम जो आहे हा क्रम चुकवायचा नाही, तरच तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत पूर्णपैकी. बरोबर. तर हे त्याचं झालं. विग्रह करत असताना काय करायचंय? विग्रह करत असताना फोड झाल्यानंतर तो स्वर आहे आलेला फोड का व्यंजन आहे का विसर्ग आहे हे सगळं लक्षात घ्यायचंय. कोणत्या नियमानुसार आलेला आहे? म्यूट करता का जरा? कोण बोलतंय? विश्वेश राठोड, प्लीज तुमचा आवाज बंद करा. त्याचे रेफरन्सेस कोणत्या नियमानुसार आले मी तुम्हाला सांगितलं इतक्यात. ते रेफरन्सेस असणं आवश्यक आहे, स्टेप बाय स्टेप लिहिणं आवश्यक आहे. संधी हा प्रकार असा आहे की तुमच्या दोन्ही पेपरमध्ये तो येणार आहे. म्हणजे जरी तुम्हाला त्यांनी दिलेलं असलं की पहिल्या पेपरचा आहे तर असं नाही. संधीम छित्वा किंवा योजयित्वा हा जो प्रकार आहे हा प्रकार तुमच्या अन्वयामध्ये पण येतो, श्लोकामध्ये पण टाकतात ते, किंवा तुमच्या जे पॅरा असतो त्या पॅरामध्ये पण ते लिहितात. म्हणजे त्यांनी संधी प्रकरण हे पूर्ण पेपरभर पसरवलेलं आहे. तसंच समास प्रकरण सुद्धा पूर्ण पेपरभर पसरवलंय. त्याच्यामुळे हे 2 प्रकार जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे. त्यांचे नियम सगळे व्यवस्थित कागदावर आपल्या नोट्समध्ये लिहून काढायचे की याला हा नियम, याला हा नियम, याला हा नियम. तुम्ही माझे व्हिडिओज बघाल तर तुम्हाला छान सुंदर ते तसे तुम्हाला पॉइंट्स कळतील की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. इथे बघा असं दिलेलं आहे. जर तो शॉर्ट प्रश्न असला तर या पद्धतीने पुढे रेफरन्स द्यायचा आहे की देव अधिक देवर्षी, मग देव अधिक ऋषी, मग कोण आला? हा ऋषीचा रू आला. म्हणजे कोणता? गुणसंधी उरण रपर या सूत्रानुसार हा काय झाला? देवर्षी झाला. ज्यावेळेला छोटा प्रश्न असतो त्यावेळेला SAQ साठी. मात्र LAQ मध्ये आलेला आहे म्हणजे मग तुम्हाला त्याला
स्टेप बाय स्टेप सोडवणं लक्षात ठेव. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं की तुम्ही काय प्रश्न लिहिता आहात तर ते उत्तर लिहिताना प्रश्न काय विचारलाय, किती मार्कांचं वेटेज आहे, SAQ आहे का LAQ आहे हे लक्षात घ्यायचं आणि नंतर मग तो पेपर सोडवायचा. म्हणजे शक्यतोवर तुमचे मार्क जात नाही. वृद्धी संज्ञक वर्ण, पररूप म्हणजे काय, हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये MCQ मध्ये विचारले जातात, संस्कृतमध्ये विचारले जातात, मराठीमध्ये पण विचारले जातात. डिपेंड त्यांना कशा पद्धतीने ते देत आहे, ते स्वातंत्र्य त्यांना पाहिजे असतं. तर येथे या पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं की अधोदत्तानाम श्लोकस्य पदच्छेदम लिखित्वा रेखांकितानाम पदानाम शब्दरूपाणी धातुरूपाणी वा लिखत, किंवा त्याचे खाली दिलेल्या पदांचा संधी विग्रह करून किंवा संधी करून लिहा, किंवा अगदी छोटे छोटे ते प्रश्न देतात की संधी छेदम कुरुत किंवा संधी विग्रहम कुरुत किंवा संधी कुरुत. या पद्धतीने छोटासा पण देऊ शकतात ते, किंवा असा मोठा प्रश्न सुद्धा ते विचारू शकतात. हे प्रश्न मी असेच्या असे घेतलेले आहेत कुठून, तुमच्या सिलेबसमध्ये यांनी हा पॅटर्न दिलेला आहे. मग त्यामुळे तुम्हाला असं ऑड वाटायला नको म्हणून मी त्याला तसंच्या तसं इथे लिहिलेलं आहे आणि क्वेश्चन पेपर सुद्धा सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने इथे संधी विषय झालं. आता समासाविषय. समासाला ओळखायचं कसं, तर समास हा जो प्रकार आहे हा समास फक्त 5 प्रकारचा समास आहे. कोणते कोणते प्रकार आहेत रे समासाचे, कोणाला माहिती आहे, कोणी वाचलेत मला सांगा बरं. तर समास 5 प्रकारचा आहे. केवल समास सगळ्यात पहिला. दुसरा कोणता सांगताय कोणी का मी सांगू सगळे? केवल समास, नंतर अव्ययीभाव समास, नंतर बहुव्रीही समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास. 5च समास प्रकार आहेत. समास प्रकाराचा खूप सुंदर व्हिडिओ मी दिलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्वपद प्राधान्य म्हणजे कोण, तर अव्ययीभाव समास. उत्तरपद प्राधान्य म्हणजे कोण, तर तत्पुरुष समास. नंतर पूर्वपद आणि उत्तरपद दोघंही महत्त्वाचे नाहीत, तिसरंच पद महत्त्वाचं. जसं नीलकंठ हा मध्ये कोण आला तुमचा, तर तो बहुव्रीही समास. आणि पूर्वपद आणि उत्तरपद दोघंही महत्त्वाचे आहेत. रामकृष्ण कोणाशी, द्वंद्व आहे दोघांमध्ये, म्हणून तो काय झाला, द्वंद्व समास. समास प्रकरण हे खूप छान, सोपं, अतिशय छान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या पदांना फक्त ओळखायचे कोण कसे दिलेले आहेत. आणि आपले जे आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजीज आहेत, आपले आयुर्वेदिक जे तुमचे अष्टांग संग्रहामधले जे श्लोक आहेत त्या श्लोकांमधले त्यांनी काढलेले आहेत. की वात पित्त कफा हा असं म्हटल्यानंतर कोण येईल, वाताला सोडायचं का, पित्ताला सोडायचंय का, कफाला सोडायचंय का, नाही, तिघही महत्वाचे आहेत. म्हणजे काय झाला, हा द्वंद्व समास झाला. मग वातः च पित्तः च कफः च, बरोबर, हे सगळे काय झालं, द्वंद्व समास झाला. म्हणजे तुम्ही समास करत असताना तुम्हाला माहिती पाहिजे काय काय, तर किती पद आहेत, कोणते पद महत्वाचं आहे, त्यांना त्याचा प्रकार कसा ओळखायचा, की पूर्वपद प्राधान्य आहे का रे बाबा, किंवा प्रति किंवा आधी यासारखे अव्यय आलेले आहेत का सुरुवातीला, मग त्याला काय म्हणतो, तो अव्ययीभाव समास आहे. की प्रतिदिनम, दिने दिने, प्रतिदिनम, बरोबर, या पद्धतीने. यथाशक्ती, मग यथा काय झाला, अव्यय झाला, म्हणून तो अव्ययीभाव समास झाला, बरोबर. तर अव्ययीभावेच याप्रमाणे येथे वेगवेगळ्या प्रकारचे जे सूत्र आहेत ते सूत्र आणि वृत्ती तिथे लावत जायचे. जसं संधी प्रकरणामध्ये खूप सारे सूत्र आणि गोंधळ घालून ठेवलाय त्यांनी, तसंच समास प्रकरणामध्ये नाहीये. समास प्रकरणामध्ये मोजकेच सूत्र आहेत आणि तेवढेच सूत्र तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर त्याचे मोजकीच सूत्र लक्षात ठेवायची. त्याचे 2 प्रश्न असतात समासाचे पण. काय काय, तर सामासिक पद बनवायचं असतं आणि समास पदाचा विग्रह करायचा असतो. म्हणजे दिलेलं आहे दिने दिने, हा काय झाला, विग्रह झाला. आणि त्याच्यापासून प्रतिदिनम हा काय झाला, तर त्याचं सामासिक पद झालं. माताच पिताच हा काय झाला, विग्रह झाला. पितरऊ हा काय झाला, त्याचा सामासिक पद झाला. म्हणजे तुम्ही प्रश्न काय विचारलाय आणि तुम्ही काय उत्तर लिहिताय याच्यावरती लक्ष ठेवायचं. की प्रश्न काय विचारलेला आहे, की माताच पिताच म्हणजे पितरऊ त्याला एक्सपेक्टेड आहे. आणि हा कोणता समास आहे, 2 आले, चकार आलेला आहे, म्हणजे काय आहे, हा द्वंद्व समास आहे. अगदी छोटे छोटे, म्हणजे माझी गाय कोणती, तर जी आखूड शिंगाची आहे, जिच्या पाठीवर काळा ठिपका आहे, नंतर तिच्या शेपटीला मी काय बांधलेलं आहे, दोरा बांधलेला आहे, अशी जी गाय आहे ती माझी गाय आहे. हे काय झालं, विशेषण आपण विशेष त्याचं आपण लक्षात ठेवलं. त्याच्यामुळे काय झालं, तर त्या 1000 गायींमध्ये सुद्धा माझी गाय मला ओळखायला आली. तसा प्रकार येथे आहे की तुम्हाला त्याचं लक्षात आलं पाहिजे की च हा अव्यय वारंवार आलाय, म्हणजे हा काय आहे, तुमचा द्वंद्व समास आहे. नंतर यद आणि तद सर्वनामाचं येऊन पूर्ण विग्रह वाक्य बनलंय, म्हणजे काय आहे, हा
तुमचा बहुव्रीही समास आहे. विभक्ती प्रत्यय वापरले गेलेले आहेत म्हणजे कोण आहे? हा तत्पुरुष समास आहे. म्हणजे निदान तुम्हाला ते सामासिक पद एकत्र करताना जर का चूक झाली तरी पण तुमचं काय चुकणार नाही? समासाचं नाव चुकणार नाही की हा कोणता आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्यय दिलेले असतात. स्य आला म्हणजे षष्टी विभक्ती आहे, नाम आला म्हणजे षष्टी विभक्तीचं बहुवचन आहे, किंवा या पद्धतीने त्यांनी शू आहे म्हणजे काय आहे? सप्तमी विभक्ती आहे. तर असे त्यांनी दिलेले आहेत की तसे असतील तर त्या पद्धतीने सप्तमी तत्पुरुष, द्वितीया तत्पुरुष, नंतर त्याचप्रमाणे तृतीया तत्पुरुष, असे चतुर्थी तत्पुरुष तुम्हाला त्याच्या विग्रह वाक्यावरून लगेच लक्षात येईल, विभक्तीवरून लगेच लक्षात येईल. या ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या की जेणेकरून तुम्हाला ते समास जे आहे ते ओळखता येतील. दोन्हीही पेपरमध्ये समास विचारला जातो. मीटिंग तुमची एक 5-10 मिनिटांनी एंड झाली तरी पुन्हा त्याच ID वरती रिजॉईन करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. समासामध्ये तत्पुरुष समास महत्त्वाचा असतो. समासामध्ये त्याचं एकवचन, द्विवचन, बहुवचन, त्याचा अर्थ हे सगळं 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 त्याला सगळ्याला महत्त्व आहे, त्याच्या लिंगाला महत्त्व आहे. कोणाचा आवाज येतोय बघा? प्रेरणा भोईर, आवाज बंद करा. नंतरचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शब्द. तुमचे शब्दरूप. सगळेजण याला घाबरतात की हा काय आहे? तर पाठ करायचा विषय आहे. बाबा रे, देव पाठ करायला लागेल, माला पाठ करावं लागेल, वन करावं लागेल. हे सगळे तर आत्तापर्यंत वर्षभरामध्ये आपण केलेले नाहीत. आता कसं करायचं? तर याच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आहेत. ट्रिक्स कोणत्या कोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये तुमचे जे शब्द आहेत त्या शब्दांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय तुम्हाला विचारले गेलेले आहेत. जसं देव, देव शब्द आपण चालवत असताना काय करतो? देव हा देवौ, देवा हा प्रथमा, देवम देवौ, देवान द्वितीया, आन आला म्हणजे द्वितीया, नंतर तुमचं भ्याम भ्याम आलं म्हणजे काय? तृतीया, चतुर्थी, पंचमी. हे सगळ्या ट्रिक्स मी सांगितल्या आहेत तुम्हाला व्हिडिओजमध्ये, खूप छान सांगितल्या आहेत सगळ्या. अगदी तुमच्या व्यंजनांत जे शब्द आहेत त्यांच्याकरता काय असतील ट्रिक्स, सगळे व्यंजनांत शब्द कशा पद्धतीने तुम्ही 1 का 5 मिनिटात सगळेच्या सगळे लक्षात ठेवू शकतात. नंतर तुम्ही स्वरांत शब्दसुद्धा कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतात, कोणते स्वरांत कशामध्ये येतात, मालाला जे प्रत्यय लागतात, माला येई, मग नद्यई, बरोबर, मत्यई, सगळे काय झाले? कोणती विभक्ती झाली? चतुर्थी विभक्ती झाली. तर याप्रमाणे तुम्हाला तो एक प्रत्यय लक्षात राहिला की त्या प्रत्ययाला धरून तुम्हाला तो पूर्णच्या पूर्ण शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला सोपं जातं. भ्यह भ्यह असलं म्हणजे काय आहे हे? तर चतुर्थी आणि पंचमीचं बहुवचन. नाम असलं म्हणजे काय? षष्टी विभक्तीचं बहुवचन. शू किंवा सू असलं तर म्हणजे काय? तर सप्तमी विभक्तीचं बहुवचन. याप्रमाणे हे ढोबळ ढोबळ लक्षात ठेवायचे. कशासाठी हे ढोबळ लक्षात ठेवायचे? तर ज्या वेळेला तुम्हाला विचारले जातात प्रश्न, त्यावेळेला प्रश्नामध्ये सगळ्यात शेवटचा जो टॉपिक असतो की ज्याच्यामध्ये ते तुम्हाला काय सांगतात की इथं त्यांनी दिलेलं आहे बघा, इथे धमन्यै एतस्य भिषजे कलायाम. याम म्हणजे काय? तर सप्तमी विभक्ती झाली है ना. मालायाम, नद्याम, सगळे याम म्हणजे काय झाले? सप्तमी विभक्तीचं एकवचन. कला काय झाली? आकारांत स्त्रीलिंगी शब्द झाला. तर याप्रमाणे तुम्हाला त्या प्रत्ययावरून लगेच लगेच लक्षात येईल. धमन्यै, मात्रा, तृतीय विभक्तीचं एकवचन, बरोबर. तर या पद्धतीने तुम्हाला तेथे ते शब्द ओळखणं आणि त्याचे मार्क सगळेच्या सगळे तुमचे इन पॉकेट होतात. 5च्या 5 मार्क जर या ट्रिक्स तुम्हाला लक्षात असतील तर. त्यासाठी तो शब्द पूर्ण पाठ असलाच पाहिजे किंवा तो शब्द मग मी आता आठवते, देवा देवो देवा प्रथमा, देवम देवो देवान द्वितीया, असं काही म्हणायची काही गरज नाही. तुम्हाला फक्त त्या प्रत्ययावरून लगेच लक्षात येईल की ही तृतीया आहे, ही षष्टी आहे, येतात सर्वनामाचं पुल्लिंगीचं षष्टी विभक्तीचं एकवचन आहे हे, बरोबर. कारण स्य प्रत्यय लागलेला आहे, हा नेहमी पुल्लिंगाचा असतो, हा नेहमी कोणाचा असतो? तुमच्या पुरुष वाचक जे शब्द असतात त्यांच्यासाठीचा असतो. तर याप्रमाणे तुम्हाला येथे लिहिता येतील आणि त्यांचे सगळे जे मार्क आहेत तुम्हाला ते तुम्हाला मिळतील. तर याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तुमचा तो म्हणजे कोणता? याचे प्रश्न कोणते कोणते विचारले जातात याच्यावरती. तुम्ही शब्द पाठ करत असताना तुम्हाला कोणते कोणते शब्द बेसिक तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे तुम्हाला शब्द वाक्य रचना करत असताना तुम्हाला सगळे शब्द लागणार आहेत. तर त्यासाठी बेसिक हे जे शब्द मी इथे लिहिलेले आहेत हे शब्द तुमचे
पाठ असायला पाहिजे. हे शब्द तुम्हाला पाठ म्हणजे इन सेन्स मी तुम्हाला ट्रिक्स दिलेले आहेत, पण तुम्हाला त्याचं गणित कळावं, तुम्हाला तुमचं लक्षात यावं. म्हणजे त्याच्यासाठी काय करा, तर सगळे शब्द एका ठिकाणी लिहून काढा आणि ते निदान एक 7-8 दिवस रोज म्हणा. काहीच विषय डोक्यात न ठेवता रोज त्या शब्दांना फक्त म्हणा. त्याच्याने तुमच्या बुद्धीला ते फॅमिलियर होतील की हां, हा शब्द असा आहे, किंवा अरे हा इथे येत नाही. हे केव्हा लक्षात येईल, जेव्हा तुम्ही त्याला 2दा 3दा 5दा 10दा थोडंसं वाचलेलं असेल. त्याच्याकरता धातू शब्द रूपावली म्हणून छोटंसं पॉकेट बुक येतं. तर हे पॉकेट बुक असतं नवनीतचं. हे पॉकेट बुक तुम्ही आणू शकतात. 8वी-9वीची मुलं वापरतात याला. याच्यामध्ये सगळ्यांचे शब्द वगैरे सगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणता शब्द कसा चालतो, आणखीन कोणते शब्द आहेत, हे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यानुसार तुम्ही त्यांना एकदा वाचलं सकाळी 5 मिनिटामध्ये, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हां, हा शब्द या पद्धतीने चालतो. ठीक आहे, तर तुम्ही त्याला तसं करू शकतात. हे सगळे जगत, अस्मत्, आयुष, चंद्रमास, शरद, वाक, अस्मद, युष्मत, तद, एतद आणि संख्यावाचक शब्द म्हणजे 1, 2 आणि 3 हे तुम्हाला माहिती पाहिजे. बाकीचे सगळे काय येतात, बहुवचनामध्ये येतात. या सगळ्यांचं पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग एकदाच फक्त बघून घ्यायचं. द्विवचनवाले, द्वेवाले तर सगळे सारखे आहेत, फक्त ते पुल्लिंगाचे वेगळेत, स्त्रीलिंगाचे वेगळेत प्रत्यय आणि नपुंसकलिंगाचे वेगळेत. त्याच्यामुळे एकदा दोनदा तुम्ही त्यांना बघितलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल की हां, हे या प्रकारे. तुम्हाला व्हिडिओजमध्ये ते शिकवलेलं आहे मी सगळं. ज्यांनी ॲडमिशन प्रोसेस केलेली आहे त्या सगळ्यांना हे माहिती आहे की त्याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओज आलेले आहेत. तर बेसिक्स ऑफ संस्कृत, सगळं व्याकरण जे काय आहे ते सगळं व्याकरण कशामध्ये सामावलेलं आहे, तर या शब्दांमध्ये सामावलेलं आहे. कारण की काय, तुम्ही जी वाक्यरचना बनवतात त्या वाक्यरचनेचे ढोबळमानाने 2 भाग होतात. एक म्हणजे काय, नामसूचक शब्द आणि दुसरं म्हणजे काय, क्रियासूचक शब्द. मग नामसूचक शब्द हे कशामध्ये येतात, सगळे या शब्दामध्ये येतात. वाक्यरचनाच मुळी यांच्यापासून होते. म्हणजे राम वन गेला, काय कळणार नाही. मग राम कुठे गेला, राम वनात गेला. म्हणजे राम हा नाम झाला, वन हे सुद्धा काय झालं, नाम झालं. तर त्यांना काय लागलं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे विभक्ती प्रत्यय लागले, ज्याच्यासाठी आपण काय शिकतो, कारक प्रकरण शिकतो. त्यासाठी त्यांनी सांगितलं की बेसिक्स ऑफ संस्कृत कशापासून आहे, मूळ तर या शब्दांपासून आहे आणि तुमच्या धातूंपासून आहे. त्याच्यामध्ये काय काय टॉपिक आहेत, तर अकारांत, इकारांत, व्यंजनांत वगैरे जे काही शब्द आहेत ते सगळे अकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत हे सगळे शब्द येतात. सर्वनाम आणि संख्यावाचक शब्द येतात. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग सुद्धा त्याच्यामध्ये येतं. एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्ती येते. म्हणजे तुम्ही एक शब्द ज्या वेळेला एक्सप्लेन करतात, कलायाम, त्यावेळेला तुम्ही काय काय लिहिणार, कला हा मूळ शब्द, नंतर त्याच्यामध्ये काय येतो, तो आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. बरोबर, काय आहे तो, एक वचन आहे. म्हणजे मी लिंग पण घेतलं, वचन पण घेतलं, नंतर मी विभक्ती घेणार, काय, सप्तमी विभक्तीचं ते काय आहे, एक वचन आहे. अशा पद्धतीने मी एक शब्द जो आहे तो शब्द मी पूर्ण या पद्धतीने एक्सप्लेन केला. तर या पद्धतीने विचारलं. तर त्याच्यात प्रश्न कसे विचारले जातात या शब्दरूपांमध्ये, तर रूपे ओळखा, रूप स्पष्ट करा, रूप बनवा. त्याचप्रमाणे रिक्त स्थानांमध्ये योग्य विभक्ती रूपम योजयत. याप्रमाणे आपण 3-4 टॉपिक पाहिले. कोणते कोणते, आपण संधी पाहिला, समास पाहिला आणि शब्दरूप पाहिली. शब्दरूप पाठ करताना बेसिक जे शब्दरूप आहेत, देव, वन, माला, गती, मती, नदी, अकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत हे शब्द बेसिक. त्याप्रमाणे मातृ, पितृ हे शब्द. त्याचप्रमाणे तुमचे सगळे गुरु शब्द महत्त्वाचा आहे, तो करायचा, कारण गुरु शब्दाविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात. ओरलला हा शब्द बऱ्याचदा विचारतो. मागच्या वर्षी तसंच झालं होतं की ओरलला तो शब्द त्यांनी चालवायला विचारला होता की हा म्हणून दाखव बरं हा शब्द. तर असं पण विचारलेले प्रश्न ओरलला. तर त्याच्याकरता तुम्हाला ते शब्दांच्या ट्रिक्स माहिती असल्या तर तो शब्द चुकायची शक्यता शक्यतोवर कमी होते. त्यामुळे ते तसं त्या पद्धतीने वाचायचे. त्यानंतर धातू प्रकरणांमध्ये धातू जर का तुम्हाला समजले तर उपसर्ग प्रकरण समजेल. उपसर्ग सुद्धा तुम्हाला 10 मार्कांना आहे. तर उपसर्ग विचारला जातो. प्र, परा, अपसम, निस, निर, दुस, दूर याप्रमाणे 22 उपसर्ग आहेत. या 22 उपसर्ग कोणाला लागतात, धातूला लागतात. सगळे प्रिफिक्सेस आहेत. जसं इंग्लिशमध्ये प्रिफिक्स सफिक्स असतात की नाही, तसे हे सगळे प्रिफिक्स आहेत, हे सफिक्स नाहीत.
धातूच्या आधीच जोडले जातात. कधीही उपसर्ग नामांना लागत नाही. उपसर्ग नेहमी धातूंनाच जोडले जातात आणि ते धातूंच्या अर्थामध्ये बदल घडवून आणतात. कधी कधी त्या धातूच्या अर्थाला ते खूप चांगल्या पद्धतीने समजवतात किंवा धातूच्या अर्थाच्या विरुद्ध जातात. जसं जी जय आहे, विजय, पराजय, बरोबर, किंवा आहार आहे तर आ अधिक ऋ आहार म्हणजे खाणे, ऋहरती म्हणजे हरणे, विहर म्हणजे भटकणे, म्हणजे ऋच धातू आहे. पण या ऋ धातूला पुढे उपसर्ग लागल्यानंतर काय होतात, वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. उपसर्गांपासून तुम्हाला धातू बनवायचा आणि त्या धातू बनवल्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग करणं हे सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे मी तुमच्या व्हिडिओजमध्ये. तर ते तुम्ही बघायचे आहेत. त्याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ट्रिक्स दिलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांचा अभ्यास करायचा आहे. धातू म्हणजे काय, धातू सगळ्यात महत्त्वाचे आहेत. धातू म्हणजे काय तर टेन्सेस, तुमचे जे सगळे काही टेन्सेस आहेत, क्रियासूचक शब्द तो म्हणजे धातू होय. तर या धातूंमध्ये 5 महत्त्वाचे काळ आहेत की जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे वर्तमान काळ, आज्ञार्थ, विद्यर्थ, भूतकाल, भविष्यकाल. हे 5 काळ, त्याचे पद, त्याचं गण आणि त्याचे पुरुष आणि प्रत्यय. कोणता पण क्रियापद जे तयार होतं ते कसं तयार होतं तर धातू, जसं पठधातू, गण अ म्हणजे काय आहे, पहिल्या गणाचा आहे तो धातू म्हणून अ हे विकरण लागलं त्याला, आणि प्रत्यय ती हा प्रत्यय आहे. कोणाचा आहे, वर्तमान काळाचा, हा प्रथम पुरुषाचा एकवचनाचा प्रत्यय आहे. आता पूर्वी मी वह मह सी थ थ ती तह अंती असं शिकवायचे की कोणतं प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आमच्या वेळेला आम्हाला तसंच शिकवलेलं. परंतु आत्ता सगळीकडे हिंदीचं आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी मिळून त्याला उलटं केलेलं आहे. ते म्हणजे काय तर प्रथम पुरुष म्हणजे तृतीय पुरुषाचे जे आहेत ते सगळे प्रथम पुरुषामध्ये जातात. मध्यम पुरुष म्हणजे द्वितीय पुरुष आणि उत्तम पुरुष म्हणजे ज्याला मी प्रथम पुरुष म्हणते. म्हणजे इथे सगळ्यांमध्ये उपस्थित असलेला तो म्हणजे काय झाला, तृतीय पुरुष झाला, म्हणजेच प्रथम पुरुष ज्याला हिंदीच्या पद्धतीने म्हटलं जातं. नंतर हा म्हणजे तो झाला, नंतर हा माझ्या बाजूचा तू म्हणजे कोण झाला तर तो द्वितीय पुरुष झाला, आणि मी म्हणजे काय झाला तर द्वितीय पुरुष किंवा तो मध्यम पुरुष झाला, आणि मी म्हणजे उत्तम पुरुष झाला आणि प्रथम पुरुष झाला जर ते प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष या पद्धतीने गेलं तर. तरी पण शक्यतोवर तुमच्या शिक्षक लोकांनी ज्या पद्धतीने शिकवलंय तीच पद्धत अवलंबत आणायची, कारण त्याच प्रकारांनी तुम्हाला जे टेक्निक सांगितलंय त्याच पद्धतीने ते विचारले जातात. ठीक आहे. तर येथे 3 असे तुमचे जे पुरुष आहेत ते पुरुष म्हणजे जे प्रकार असतात त्या प्रकारांमध्ये क्रियापदामध्ये 2 पद असतात. परस्मैपदी म्हणजे ज्या वेळेला जो कर्ता असतो त्या कर्त्याच्या ऐवजी दुसऱ्यांशी संबंधित क्रिया असते त्यावेळेला ती परस्मैपदी झाली, बरोबर. पठती वाचणे ही क्रिया माझ्या संदर्भात पण आहे पण तुझ्या संदर्भात सुद्धा आहे, तू पण वाचतोय, बरोबर. मात्र लभते म्हटल्यानंतर मला एकट्यालाच लाभ मिळू शकतो, बरोबर, म्हणून तो आत्मनेपदी झाला. मला एकट्याला पण लाभ होण्याची शक्यता ज्या वेळेला असते त्यावेळेला. पठतीमध्ये म्हटल्यानंतर मी पण वाचणार आहे, तू पण वाचणार आहे. लाभ म्हटल्यानंतर एकट्यालाच लाभ असणार आहे. सेवते सेवा केल्यानंतर त्याला लाभ मिळणार आहे, तो त्याला एकट्यालाच मिळणार आहे. म्हणजे या अर्थाने त्याने सांगितलं की ज्या वेळेला आत्म्याशी निगडित असतं त्यावेळेला त्याला जसं अस्मी किंवा असं धातू हा दोन्ही गणांमध्ये चालतो. तर या पदांमध्ये तर त्याने परस्मैपदी आणि आत्मनेपदी हे 2 प्रकार केलेले आहेत. नंतर त्या क्रियापदाला अवलंबत्वावरून कर्त्यावर अवलंबून असणारं क्रियापद हे कर्तरी प्रयोगामध्ये असतं आणि कर्मावर अवलंबून असणारं क्रियापद हे कर्मणी प्रयोगामध्ये असतं. म्हणून अवलंबित्वावरून त्याच्या डिपेंडन्सीवरून 2 प्रकार होतात त्याचे, कर्तरी क्रियापद, कर्मणी क्रियापद, बरोबर. आणि ते दाखवताना ते कर्ता, कर्म, पुरुष, वचन हे सगळं तो दाखवतो, इंडिकेट करतो आणि त्या वाक्याचा काळ इंडिकेट करतो, म्हणजे तो कोणत्या काळातला आहे. म्हणजे पठती हे क्रियापद म्हटल्यानंतर मी काय म्हणणार आहे, हे तो वाचतोय आणि वर्तमान काळ आहे तो, बरोबर, आणि एकटाच वाचतोय. म्हणजे त्या पठतीने मला काय काय कळालं, एकच माणूस वाचतोय, तो वाचतोय, मी वाचत नाहीये, पठामी नाहीये, बरोबर. पठती आहे म्हणजे तो वाचतोय, एकटाच वाचतोय आणि
वाचता वाचतोय म्हणजे काय काय कळालं, काळ कळाले त्या वाक्याचं, कोण वाचतोय पठतीवरून तो वाचतोय म्हणजे हे कर्त्यावरती अवलंबून झालं हे सगळं पठधातूचं रूप. म्हणून येथे काय कळालं, अवलंबित्व कोणतं आहे, कर्त्याचं आहे, सब्जेक्टचं आहे. म्हणून या पद्धतीने क्रियापदावरून तुम्हाला सगळं लक्षात येतं की येथे काय क्रिया चालू आहे, कोणत्या काळात झाली आहे. अपठत म्हटल्यानंतर काय येईल, बाबा कशात झालंय, भूतकाळामध्ये होऊन गेलेली आहे. पठतू म्हटल्यानंतर तो सांगतोय की तू वाच, वाच बरं आत्ता, म्हणजे आज्ञार्थ झालेत. पठेत म्हणजे काय तर वाचले पाहिजे म्हणजे विद्यार्थ झालं हे, बरोबर. तर येथे आपल्याला त्या क्रियापदावरून हे सगळ्या गोष्टी लक्षात येतात की त्याचा काळ कोणता आहे आणि त्याचं कशावरती अवलंबित्व आहे, तो परस्मयपदी आहे का आत्मनेपदी आहे, त्याचं पुरुष काय आहे, त्याचं वचन काय आहे, म्हणजे कोण वाचते, कोण क्रिया करते. त्या कर्त्यामध्ये एक वचनी आहे, दोन जण वाचताय, 3 जण वाचताय. पठंती म्हटल्यानंतर अनेक जण वाचताय, सगळीचे सगळी कक्षा पठंती, सगळेचे सगळे मुलं काय करतायत, वाचताय. म्हणजे एका क्रियापदावरून तुम्हाला या अनेक गोष्टी कळाल्या. म्हणून येथे जे क्रियापद आहे ते महत्वाचं आहे. आता तुम्हाला ते क्रियापदांचे मी आता एवढं सगळं पटकन ओळखलं, कशावरून ओळखलं तर त्याच्या प्रत्ययावरून ओळखलं की तीतः अंती, पठती म्हणा, तुमचं हे म्हणा, कथयती म्हणा, किंवा आणखीन कोणतं नृत्यती म्हणा, बरोबर. ती प्रत्यय आला म्हणजे काय आहे, हा कंपल्सरी प्रथम पुरुषाचं एक वचन. काळ कोणता, वर्तमान काळ, म्हणजे वर्तमान काळाचा हा प्रत्यय. म्हणजे हे प्रत्यय जे आहेत हे प्रत्यय धातू कोणताही असो त्याला हेच प्रत्यय लागले जातात. मग ते परस्मय पदाचे असो आत्मने पदाचे असो, ते प्रत्ययांनाच ते धरून चालतात. म्हणून मी आधीच सांगितलं की हे नियमांवर चालणारी ही भाषा आहे, नियमांना सोडून काहीही नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही काय लक्षात ठेवायचं, नियमच लक्षात ठेवायचे की काय नियम आहे. तुम्हाला जे व्हिडिओज मी दिलेत त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रत्यय एकत्र दिलेले की तीतः, मी व म सी थ थ तीतः अंती म्हणजे काय झाला, वर्तमान काळ झाला. नंतर इ व हे महे से इथे द्वे ते इथे अंते काय झालं तर वर्तमान काळाचं आत्मनेपदीचे प्रत्यय झाले. म्हणजे हे प्रत्यय पाठ करायचे. शून्य त स्वध्वम म्हणजे काय झाले तर तुमचे आज्ञार्थाचे द्वितीय पुरुषाचं एक वचन बहुवचन, जनरली द्विवचन विचारलं जात नाही. मग हे वर्तमान काळ परस्मय पदाचे प्रत्यय झाले आणि आत्मनेपदीचे प्रत्यय झाले. तन तन त काय झाले तुमचे तर ते तुमचे भूतकाळाचे रूप झाले. म्हणजे ह्या सगळ्यांच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत की हे एवढा चार्ट लक्षात ठेवला की सगळे पाचीच्या पाची काळ तुमचे आले. त्यासाठी काय लक्षात ठेवणं आवश्यक आहे, तुमचे प्रत्यय लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला जे मगाशी पुस्तक दाखवलं मी त्या पुस्तकामध्ये सुद्धा या पद्धतीने प्रत्यय दिलेले आहेत, एकत्र एका ठिकाणी वेगळे काढून. आणि सगळे धातू पण चालवून दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे की कोणते धातू कसे चालतात. मग पहिल्या गटातले धातू कसे चालतात, दुसऱ्या गटातले धातू कसे चालतात, हा धातू कसा ओळखायचा. तन्वंती म्हणजे कसं ओळखायचं की हा अष्टम गणाचा आहे का, हा चौथ्या गणाचा आहे का, हा पाचव्या गणाचा आहे का. नू प्रत्यय लागला कोणत्या गणाचा आहे, न प्रत्यय आलाय द्वित्व झालंय कोणत्या गणाचं आहे, हे सगळं तुम्हाला शिकवलंय. तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या प्रत्ययांकडे लक्ष द्यायचंय. ती तह अंती सी थ थ आमी आवह आमह हे सगळे काय झाले तुमचे लट लकाराचे धातुरूप झाले. नंतर तू ताम अंतू ही तम त आणि आव आम हे प्रत्यय तुम्ही लक्षात ठेवले की त्या प्रत्ययाला तुम्ही कोणता पण धातू जोडा. पठतू म्हणा, लिखतू म्हणा, भजतू काही म्हणा तुम्ही, त्याच्यामध्ये तू प्रत्यय आला म्हणजे तो कोण आहे, तू प्रत्यय आला म्हणजे तो आज्ञार्थ आहे, लोट लकाराचा आहे. तुम्हाला ते शब्द त्यावरून त्या प्रत्ययावरून जसं मी तुम्हाला सांगितलं की भ्याम आला म्हणजे काय झाला, हा तृतीया चतुर्थी पंचमी यांचं काय झालं द्विवचन झालं. त्याचप्रमाणे तू प्रत्यय आला म्हणजे काय आहे, हा लोट लकाराचा आहे. डोळे झाकून नंतर अंतू आला म्हणजे पठंतू आला, बहुवचन प्रथम पुरुषाचं बहुवचन, डोळे झाकून कोणताही धातू असो, धातू वेगळा लिहा तुम्ही, गण लिहा तिथे किंवा नका लिहू, पण तुम्ही त्याचं काय लिहा, वचन लिहा, पुरुष लिहा आणि मूळ धातू लिहा आणि त्याचा काळ लिहा की काय काळ आहे. एवढं जरी तुमचं छान लिहिलं गेलं तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यांना अपेक्षित पण नाही की तुम्ही लोकांनी गण लिहिलाच पाहिजे किंवा तुम्ही पद लिहिलंच पाहिजे. आता अंतू म्हटल्यानंतर हा कळतंय की हे काय आहे, परस्मय पदाचं आहे, आत्मने पदाचे प्रत्यय वेगळे आहे. तर त्या प्रत्ययावरून तुम्हाला लगेच लक्षात येतं की हे या पद्धतीने दिलेले आहेत. तर हे आता याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात तर तुम्हाला मी मगाशी प्रश्नपत्रिका दाखवली, त्याच्यामध्ये रूपे ओळखा, रूपे बनवा, काळाप्रमाणे धातुरूप लिहा, वाक्याचा काळ बदला म्हणजे वर्तमान काळामधली वाक्यरचना आहे तर ती भूतकाळात लिहा. म्हणजे आपल्याला ते काय काय बघावं लागतं, काय रे बाबा इथे कोणता पुरुष आहे, इथे वचन कोणतं आहे, कर्ता कोण आहे, मग याला मला भूतकाळात करत असताना काय येईल, म्हणजे अहम श्वः
काय येईल? श्वः म्हणजे उद्या, श्वः म्हणजे काल का नाही, मग कसं? मग हे त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की आज, उद्या, परवा असं विचारताय. ह्यहम ह्यः आलं विचारलंय, किंवा काल विचारलंय, उद्या विचारलेलं आहे. तर हे सगळे जे रूप आहेत या रूपांवरून तुम्हाला कळतं की तो वर्तमान काळ आहे किंवा तुमच्या भूतकाळ आहे का भविष्यकाळ आहे. काय होणार आहे? मी उद्या जाणार आहे, मी सोमवारी जाणार आहे, मी मंगळवारी गेलो होतो, म्हणजे काय झालं? तर तो भूतकाळ झाला. बरोबर. तर येथे त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला वेळेचं सुद्धा मी वेगळं दिलेलं आहे, PDF पण दिलेली आणि ते शिकवलेलं पण आहे. तर ते तुम्ही वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे. योग्य रूप घाला. तिथे योग्य रूप वाक्य दिलेलं असतं. त्या वाक्य दिल्यानंतर त्याच्यामध्ये क्रियापद त्यांनी कंसामध्ये फक्त दिलेलं असतं की लभ, लिहा, याचं रूप लिहा याच्याप्रमाणे. मग तुम्हाला दिलेलं आहे की अनेक छात्र दिलेले आहेत, तर साहजिकच त्यांची अपेक्षा काय आहे? तर येथे बहुवचन असणं आवश्यक आहे. एक छात्र दिलेला आहे, एक वचन अपेक्षित आहे. कोणता आहे? तो छात्र आहे म्हणजे म्हटल्यानंतर प्रथम पुरुषी येणार आहे. मी म्हटलेलं आहे म्हणजे काय आहे? उत्तम पुरुषाचं क्रियापद तेथे येणार आहे. मी म्हटल्यानंतर एकच वचन येणार आहे, द्विवचन किंवा बहुवचन येणार नाही आहे. हिंदीमध्ये जसे हम म्हणतात तसं मराठीमध्ये म्हणत नाही, संस्कृतमध्ये सुद्धा तसं चालत नाही. तर या पद्धतीने द्यायचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही पेपरमध्ये या धातूंचं प्रचंड महत्त्व आहे. या धातूंशिवाय तुमची कोणतीच वाक्यरचना तुम्हाला बनवता येणार नाही. आता या धातूंच्या प्रकरणाबरोबर तितकंच तोलामोलाचं प्रकरण की ज्याच्यामुळे पूर्ण संस्कृत भाषाच आपल्याला वाचता येते, करता येते, ते म्हणजे कोणतं? तर कारक प्रकरण. की कोणी, कोणाला, काय, कशाने, कुठे, केव्हा, कोणापासून, हे सगळे जे ककार आहेत की नाही प्रश्नांचे, तर हे सगळे ककार जिथून निर्माण होतात तो म्हणजे कारक प्रकरण. की 6 प्रकारचे कारक आहेत, 6 विभक्त्यांना ते लागतात आणि त्याच्यापासून आपल्याला कळतं की हे कुठे घटना घडलेली आहे, कोण याच्यामध्ये घटना घडवणारा होता, नंतर येथे कर्म काय होतं, काय झालं, कुठे गेला होता. राम गावाला गेला. आता राम कोण झाला? कोण गेला? राम गेला. म्हणजे कोण झाला? राम कर्ता झाला. गावाला कुठे गेला हा प्रश्न विचारल्यानंतर रामाला जाण्यासाठी काय आवश्यक होतं, त्याचं इप्सित तमम, तर तो म्हणतो की काय? तर कर्म होतं. कोण? गाव होतं. म्हणून मग त्याची द्वितीय विभक्ती. अशा पद्धतीने संस्कृतमध्ये प्रत्येक प्रश्नाला त्याची सर्टन विभक्ती आहे. ते लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला कारक प्रकरण अजिबात कठीण जाणार नाही. त्याचे छोटे छोटे सूत्रवृत्ती दिलेले, कर्तुरीप्सितमम कर्म, बरोबर. नंतर तुमचं तृतीय विभक्तीचं, चतुर्थी संप्रदाने, या पद्धतीने छोटे छोटे त्यांनी सूत्र दिलेले आहेत. ते सूत्र तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला हे कारक प्रकरण अतिशय सोपं जाईल. याच्यामध्ये कर्ताने, करम को, करण से, संप्रदान केलिये, अपादान से म्हणजे बाजूला वेगळं होण्याची प्रक्रिया, संबंधकारक का, की, के असतात. अधिकरणकारक म्हणजे मे पर ज्या स्थानावर होते त्या स्थानाची सप्तमी विभक्ती होते. ज्याच्यापासून आपण वेगळं होतो, म्हणजे पळणाऱ्या घोड्यावरून पडला, म्हणजे कुठून पडला? तर घोड्यावरून पडला. मग तो पळत असो नाही तर उभा असो किंवा काही असो, वेगळं होण्याची प्रक्रिया कोणापासून झाली? घोड्यापासून झाली. म्हणून घोडा काय झाला? अपादान संज्ञक झाला. देण्याची प्रक्रिया करतीये, आवश्यक कोण? तू, म्हणून काय झाला? तो संप्रदान संज्ञक झाला. बरोबर. याच्यासाठी मी पेनाने लिहिते. मग माझं लिहिण्याचं साधन काय आहे? पेन आहे. मग साधनाची नेहमीच तृतीय विभक्ती होते. आणि राम गावाला गेला, जाण्यासाठी त्याला अत्यंत आवश्यक काय होतं? गाव होतं. म्हणून त्या गावाची काय झाली? द्वितीय विभक्ती झाली. ते काय झालं? तुमचं कर्म झालं. आणि कर्ता, जाणारा कोण आहे? तर राम. म्हणजे कोणतं पण वाक्य तुम्ही घेतलं तर त्या वाक्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या क्रिया येतात. म्हणून मग त्या क्रियांना अनुसरून क्रियामन्वेती इति कारकम, क्रियेच्या पाठोपाठ जे जातं त्याला काय म्हटलं जातं? कारक असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने हे कारक प्रकरण आहे. सगळीकडे नामांना आणि वाक्यरचना अर्थपूर्ण होण्यासाठी तुम्हाला कारक प्रकरण लागतं. कर्ता म्हणजे काम करणारा, कर्म म्हणजे कर्त्याला क्रियेने जे आवश्यक आहे ते, करण म्हणजे ज्याच्या साधनाने क्रिया होते ते म्हणजे काय झालं? तर करण झालं. संप्रदान म्हणजे ज्याला द्यायचं तो घेणारा म्हणजे संप्रदान संज्ञक. ज्यावेळेला माझं स्वतःचं त्या गोष्टीवरचं स्वामित्व मी घालवून दुसऱ्याचं स्थापन करते तो दुसरा म्हणजे संप्रदान संज्ञक. म्हणजे माझ्याकडे मी धोब्याला कपडे द्यायला जाते तर त्याच्याकडे मी ते परत आणते, बरोबर. म्हणून रजकस्य वस्त्रम ददाती, रजकाय नाही, मी त्याला देऊन टाकले नाही ते सगळे कपडे, माझं सगळं कबड रिकामं होईल नाही तर, बरोबर. तर असं नकोय.
नंतर अधिकरण, अपादान म्हणजे ज्याच्यापासून वेगळं होतो तो अपादान. नंतर अधिकरण म्हणजे क्रिया ज्या स्थानी होते, ज्या ठिकाणी होते. मी तुम्हाला इथे शिकवतेय पुण्यामधनं, तर पुणे हे स्थान म्हणजे काय झालं, अधिकरण संज्ञक झालं. संबंधांची स्वस्वामी भावादी संबंध जे असतात, ओनरशिप जिथे जिथे आहे तिथे षष्टी विभक्ती होते. आणि संबोधन, एखाद्याला बोलवायचं आहे तर ते बोलवताना जे वापरलं जातं ते म्हणजे संबोधन होय. याप्रमाणे या सगळ्या विभक्त्या यांचा अर्थ लक्षात घेऊन त्यांचे प्रत्यय लक्षात घ्यायचे आणि मगच ते अकारांत आहे, इकारांत आहे, उकारांत आहे, स्वरांत शब्द आहे, व्यंजनांत शब्द आहे, हे सगळं लक्षात घेऊन मग ते प्रत्यय लावले की वाक्यरचना कशी होणार आहे तुमची, सोपी होणार आहे. म्हणजे डोळसपणे संस्कृतचा पेपर लिहायचा आहे. ठीक आहे. तर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, तर रिक्त स्थानानी पूरयत, योग्यम विभक्तिम योजयत, अधोरेखांकित पदस्य कारकम अन्वेष्य लिखत. त्याचा कारक शोधा आणि लिहा की हा कोण आहे, षष्टी विभक्तीचा आहे का सप्तमी विभक्तीचा वापरला गेलेला आहे, काही संबंध आहेत का, काही स्थान आहे का. स्थान असेल तर त्या शब्दाची आपल्याला सप्तमी विभक्ती लिहावी लागते. तर अशुद्धी शोधनमध्ये सुद्धा तुम्हाला हे कारक प्रकरण अतिशय लागणार आहे. तुम्ही ज्यावेळेला तुमची कथा लिहिणार आहात त्यावेळेला कथा लिहत असताना सुद्धा तुम्हाला लागणार आहे. तर त्यासाठी वाच्य प्रयोग करत असताना तर 100% लागणार. का बरं, कारण प्रथमा विभक्ती आणि तृतीया विभक्ती या दोन्ही विभक्त्या तुम्हाला कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे हे ओळखायला आलं की कर्तरी प्रयोग आहे की कर्मणी प्रयोग आहे, बाकीच्या लोकांचं काय करायचं हे सुद्धा तुम्हाला तेथे कळतं. म्हणून वाच्य प्रयोग करत असताना सुद्धा तुम्हाला कारक प्रकरणाची आवश्यकता आहे. तर हे सगळे तुम्हाला आहे. प्रत्ययांवरती तुम्हाला वेगळे 3 व्हिडिओज दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मी त्या 3 व्हिडिओजमध्ये तुम्हाला त्वांत, ल्यबंत हे सगळे जे प्रत्यय आहेत हे सगळ्या प्रत्ययांचे उदाहरणं दिलेली आहेत की कशा पद्धतीने त्याला लिहायचं असतं. आणि तुम्ही जोपर्यंत ते वाचणार नाही 4-5 वेळा तोपर्यंत तुमच्या ते लक्षात येणार नाही. त्यासाठी धातूंचं आणि त्याच्या प्रत्ययांचं वाचन, कोणत्या प्रत्ययाला कोणता अर्थ दिलेला आहे, त्वांत म्हणजे करून तुम्ही ते होत आहेत, किंवा तुमचं ल्यबंत असेल तर ते ल्यबंत करत असताना नेहमी धातू सोबत तो ल्यबंत उपसर्ग आणि धातू असेल तर ल्यबंत विचारलं जातं. शत्रू प्रत्यय केव्हा होतो, शांच प्रत्यय केव्हा होतो, या सगळ्यांचे व्हिडिओज दिलेले आहेत. मी त्यांचे प्रत्येकाचे उदाहरणं पण दिलेले आहेत की तो प्रत्यय जोडला, त्या प्रत्ययाचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे की हा प्रत्ययाला म्हणायचं काय आहे. जर त्याचा अर्थ लक्षात आला तर तुम्हाला ते लिहिता येईल. प्रत्ययांमध्ये तुम्हाला एक धातू दिला जातो आणि त्या धातूला 5 प्रत्यय तुम्हाला सांगितले जातात, कोणते पण स्त्रीवाचक असो किंवा पुरुषवाचक प्रत्यय असो, ते सगळे प्रत्यय तुम्हाला तिथे दिलेले असतात की या प्रत्ययांना तुम्ही या धातूला जोडून ते धातू पुन्हा लिहा आणि त्यांचा वाक्यात प्रयोग पण लिहा. म्हणजे हे सगळं त्यांनी दिलेलं असतं. 3 व्हिडिओज आहेत, त्याचे छान व्हिडिओज आहेत, तुम्ही ते बघू शकता. नंतर तुमचा सेकंड पेपर आहे. सेकंड पेपरमध्ये सगळं तुमचं श्लोकांवरती आयुर्वेदाच्या संदर्भामधला प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वैद्यकीय सुभाषित साहित्यमचे जे श्लोक आहेत ते सगळे श्लोक तुमचे फर्स्ट, ज्याच्यामध्ये अन्वय लेखन आहे, फक्त अर्थ लिहायचा आहे किंवा त्याचा अन्वय द्यायचा आहे, तर ते सगळे 5-5 मार्कांना तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. 5 मार्कांसाठी पूर्ण श्लोक तुम्हाला लिहायचा आहे. मग तो लिहत असताना तुम्हाला त्याचे अधोरेखांकित जे दिलेले आहेत त्याचे सगळ्यांचे तुम्हाला संधी किंवा त्याचा जो काही अर्थ असेल तो, समास असेल तर तो समास, त्याचा विग्रह करायचा असेल तर तो विग्रह, असं सगळं लिहायचं आहे तुम्हाला 1, 2, 3, 4 टाकून. त्याच्यानंतर खाली त्याचा अन्वय लिहायचा आहे आणि अन्वय लिहून त्याच्यानंतर खाली तुम्हाला तेथे त्याचा अर्थ पूर्ण लिहायचा आहे. ते लिहत असताना, अन्वय लिहत असताना कोणता पण बाहेरचं विचित्र पद त्याच्यात येणार नाही आणि वाक्याचा अर्थ बदलणार नाही. या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. ट्रान्सलेट करत असताना सुद्धा तसंच लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्सलेट करताना सुद्धा बाहेरचा कोणताही शब्द किंवा विचित्र अर्थ घुसडायचा नाही. रामाने रावणाला मारले, आता हा वाक्य किंवा रामाने वालीला मारले, रामेण बाणेन हतः वाली, रामाने बाणाने वालीला मारले म्हटल्यानंतर येथे तुम्ही रेफरन्स द्यायची काही गरज नाही की तो ऋष्यमुख पर्वतावरती होता किंवा या ऋषीला त्याने बघितलं होतं किंवा नाही बघितलं होतं. हे कोणतेही विचित्र शब्द त्याच्यामध्ये घालायचे नाहीत. जो काळ दिलेला आहे त्याच काळामध्ये उत्तर लिहायचं, वेगळ्या विचित्र काळामध्ये उत्तर लिहायचे नाहीत. लक्षात घ्यायचं की हा भूतकाळ आहे, लागलेला असला धातूला पहिल्यांदी की तो जनरली भूतकाळ असतो. आणि जर तुमचे प्रत्यय अकारांत, इकारांत, उकारांत कोणते प्रत्यय त्याला जोडलेले आहेत ते सुद्धा
बघायचं आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे येथे त्यांनी हे तुमचे पहिले जे दिले जातात ते जनरली तुमचे वैद्यकीय सुभाषित साहित्यावरून दिले जातात. नंतर तुम्हाला त्याचे प्रयोग बदला असं दिलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही उदाहरणं दिलेली आहेत. ह्या सगळ्या उदाहरणांचं तुम्हाला प्रयोग चेंज करायचा आहे. कर्तरी प्रयोग असेल तर काय, कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद म्हटल्यानंतर तो काय होतो, कर्तरी प्रयोग होतो. कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं, कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याची तृतीया विभक्ती, कर्माची प्रथमा विभक्ती आणि जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला य प्रत्यय जोडून आत्मनेपदीचे प्रत्यय जोडले जातात आणि कर्माप्रमाणे क्रियापद होतं त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. अतिशय सोपे आणि छान प्रकार आहे. तुम्ही त्यांना बघितलेच त्या व्हिडिओजला तर यू विल बी व्हेरी मच हॅपी, यू विल एन्जॉय इट. तर ते सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे ट्रान्सलेशन असतं ते ट्रान्सलेशन तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. त्या ट्रान्सलेशनमध्ये संस्कृत भाषेमध्ये अनुवाद करायचा आहे. प्रत्येक शब्दाचा आपण पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं आहे की त्याचा कर्ता आहे, कर्म आहे, कर्ता सूचक आहे, कर्मसूचक आहे, करणसूचक आहे, संप्रदान आहे, अपादान आहे, काय दिलेलं आहे आणि सोपं वाक्यरचना करायची. त्याचा अर्थ बदलणार नाही याकडे लक्ष द्यायचं आणि मग ते सगळं तुम्ही लिहून काढायचं आहे. त्याच्यामध्ये मातृभाषा अनुवादात संस्कृत भाषेमध्ये अनुवाद करा. दोन्ही संस्कृतमधलं मराठीत आणि मराठीतलं संस्कृतमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यासाठीचे हे सगळे संधीचे, कारक प्रकरणाचे, समासाचे, तुमचे शब्द, धातू आणि कारक प्रकरण हे 3 महत्त्वाचे मुख्य मेजर. हे 3 तुम्हाला जमले की कोणताही तुम्हाला कोणतीही वाक्यरचना तुम्हाला करायला काहीच अवघड जाणार नाही. त्यासाठी तुमचा थोडासा शब्द भंडार वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही थोडंसं वाचायचं त्याचं, म्हणजे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे हा धातू मी तेव्हा वाचला होता किंवा याचा अर्थ हा होता. तर या प्रकाराने त्याच्यानंतर तुमचे त्याने दिले की स्नानम कदा करणीयम किम व्यायाम कीर्तिता, म्हणजे तुम्हाला जे वैद्यकीय सुभाषित साहित्यम आहे त्या वैद्यकीय सुभाषित साहित्यमचे व्हिडिओज दिलेले आहेत मी तुम्हाला सगळ्या 10 चॅप्टरचे. त्या 10 चॅप्टरला छान समजावून सांगितलं आहे की किती प्रकारचे स्नान आहेत, किती प्रकारचे तुमचे दान आहेत. मग ते सगळं मराठीमध्ये समजावून सांगितलेले आहे. सगळे श्लोक 1 to 1 श्लोक घेऊन समजावून सांगितलेले आहेत. नंतर त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच्या PDF सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत की ज्या तुम्हाला आवश्यक आहे तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा श्लोकांचा अन्वय लिहायला. तर हे सगळं तुम्हाला या पेपरमध्ये, सेकंड पेपरमध्ये आहे. आणि निरुक्त आणि पर्याय याच्याविषयी मला प्रश्न विचारला होता. तर निरुक्त आणि परिभाषा हे 15 मार्कांना आणि 20 मार्कांना तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. तर 15 मार्कांना आणि 20 मार्कांना देत असताना तुम्हाला प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न इथे त्यांनी दिलेला आहे. 5-5 मार्कांचा प्रत्येक प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला ते सगळे लिहित असताना इथे बघा, निरुक्त तथा पर्याय वचनानी प्रकृती असं दिलेलं आहे. एकच प्रश्न आहे. किती मार्कांना आहे? 8 × 5 8 प्रश्न आहे. हे ABCDEFGH 8 प्रश्न झाले, बरोबर. म्हणजे F हा निरुक्त आणि पर्याय वचनाने लिखत. किती मार्कांना प्रश्न आहे? 5 मार्कांना प्रश्न आहे. मग 5 मार्कांच्या या प्रश्नासाठी तुम्ही नुसतं त्याचं हे लिहून काढणार का रे की तुम्हाला जो विचारलेला आहे की शरीर शब्दाची आहे, मग श्रू अधिक इरण शिरियते रोगानाम यत एवढंच लिहिणार का 5 मार्कांना? नाही. त्यासाठी तुम्हाला सगळं लिहावं लागणार आहे की वाचस्पत्यमने काय दिलंय, अमरकोशने काय दिलेलं आहे, शब्दसागरने काय दिलेलं आहे, आपटे डिक्शनरी काय म्हणते, तुम्हाला मुनियर विल्यम्स जे आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ काय येतो आणि मग त्याला आयुर्वेदाने काय म्हटलेलं आहे, आयुर्वेदाने हा शब्द का घेतलेला आहे. तर हे सगळं तुम्हाला 5 मार्कांसाठी लिहायला आहे, बरोबर. तुम्ही फक्त एकच ओळ केव्हा लिहू शकाल? ज्यावेळेला तुम्हाला पुढचा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. बघा इथे खाली दिलेला आहे, निरुक्त तथा पर्याय वचनाने लिखत जलम द्वे पर्याय पदानी, पुरुष द्वे पर्याय पदानी, इंद्रियम निरुक्त लिखत, रक्त निरुक्त लिखत. आता हे 1-1 मार्कांचे आहेत. मग त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेला तुम्ही हे असं लिहिलं, श्रू अधिक इरण असं शिरियते, हे असं लिहिलं, नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. मात्र ज्यावेळेला तुम्हाला हा असा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला एकच शब्द आहे आणि त्याला 5 मार्कांसाठी लिहायचं आहे, त्यावेळेला मात्र तुम्हाला ही सगळी माहिती देणं आवश्यक आहे. 1 आणि 1 फर्स्ट टर्म टेस्ट, सेकंड टर्म टेस्ट आणि थर्ड टर्म टेस्ट मध्ये कोणते कोणते निरुक्त आणि पर्याय आलेले आहेत त्या सगळ्यांना मी छान व्यवस्थित
व्हिडिओजमध्ये समजावून सांगितलं आहे, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडतील ते. तर प्रत्येकाचे दिलेले आहेत, त्याचे प्रत्येकाचे पर्याय नावं दिले आहेत. मला जेवढे आयुर्वेदातले पर्याय नावं सापडली, जेवढी काही मिळून तेवढी सगळी मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. की शरीर म्हणजे काय, तर कलेवर पण, गात्र पण, वपू पण, सहनन पण, काय पण, देह पण, मूर्ती पण, तनू पण, वर्तमन पण, बरोबर. हे अमरकोशाप्रमाणे, हे राजनिघंटूप्रमाणे, हे स्कंदाप्रमाणे. तर हे सगळे त्या पद्धतीने मी दिलेले आहेत. तुम्हाला मोस्ट ऑफ द देण्याचा प्रयत्न केला. याचा दुसरा उपयोग तुम्हाला तुमच्या ओरलच्या वेळेला होतो. त्या माणसाने प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की हां, या पद्धतीने हे पण असतात सर, हे पण असतात, अमरकोशाने असं सांगितलंय. तो माणूस पुढचे 10 प्रश्न जे कॉम्प्लिकेटेड आहे ते तुम्हाला विचारणार नाही, कारण त्याला कळेल की या मुलाने किंवा मुलीने अभ्यास केलेला आहे. मागच्या वर्षीचे जवळपास 35 एक कॉलेजची मुलं माझ्याकडे होती. सगळ्याच्या सगळ्या मुलांना अगदी छान 200 पैकी 175च्या पुढे मार्क मिळाले. खूप सुंदर. त्यांच्या शेवटच्या अगदी लास्ट मोमेंट पर्यंत रात्री 1:30 वाजता आणि 2 वाजता सुद्धा उत्तरं दिलेली आहेत मी माझ्या हाताने, की कशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न लिहिणार आहात. तुम्ही प्रश्न टाकायचा आणि मी लगेच त्याचं उत्तर देते. हे असं मागच्या वर्षी आम्ही खूप छान खेळलो म्हटलं तरी चालेल. तर हे सगळं दिलेलं आहे. भिषक द्रव्य आणि उपस्थाता, भेषज चिकित्सा नावाचा तुम्हाला हे विचारले, परिभाषा विचारली आहे. मग ती परिभाषामध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, संस्कृतमध्ये काय म्हणतात त्याला. भिषक द्रव्य आणि उपस्थाता, रोगी पादचतुष्टयम, चिकित्सेचे हे 4 पाद आहेत ज्यामुळे रोगांचा नाश होतो, रोगप्रसार थांबतो, रोगशमन करणे या प्रकारासाठी रोगांच्या माहितीबरोबरच औषधांचा सम्यक प्रयोग म्हणजे भेषज चिकित्सा. मग त्याच्यामध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. तुम्हाला 5 मार्कांसाठी हे एवढं सगळं लिहावं लागणार आहे. तुमच्याकडे जेवढी जेवढी माहिती आहे, तुम्ही क्रियेचा अभ्यास करतात. क्रियेमध्ये जनरली शरीर क्रियेमध्ये या सगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्स कुठे ना कुठे आलेल्या आहेत. तुमच्या पदार्थ विज्ञानामध्ये पण या डेफिनेशन्स कुठे ना कुठे आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा थोरोली एकत्र करून मी तुम्हाला इथे दिलेलं आहे की षड्रसांचा रसवीर्य, विपाक, प्रभाव, कार्यकारित्व, त्याचा काळ म्हणजे कोणत्या काळामध्ये हा आजार झालेला आहे, ऋतू, मात्रा, वय, देश, व्याधीची अवस्था, रुग्णाची अवस्था, आहाराची परिकल्पना, पथ्यापथ्य, दोषस्थिती, धातुगतता, शल्यकर्म इत्यादी व्याधी निर्मापक हेतू, रुग्णाची मानसिकता, व्याधीचं सत्यसत्वत्व, औषधांची उपलब्धता आणि औषधांचे दर या सर्वांचा विचार करून जी शमन किंवा शोधन चिकित्सा केली जाते, ज्याच्याने की व्याधी निरहरण होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, भेषज चिकित्सा असं म्हटलं जातं. इट इंडिकेट्स दॅट यू नो द टर्म. तुम्हाला भेषज चिकित्सा ही टर्म कळालेली आहे. मग सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज दिल्या आहेत. या टर्मिनॉलॉजीज देण्याचं कारण काय रे, कारण या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला पुढच्या तुमच्या सेकंड इयरमध्ये, थर्ड इयरमध्ये तुम्हाला जे तुमचं द्रव्यगुणशास्त्र वगैरे सगळं आहे त्याच्यात या सगळ्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला लागणार आहे. कोणतं पण शास्त्र शिकतो त्यावेळेला त्याची स्वतःची एक भाषा असते. तुम्ही रसायनशास्त्र घ्या किंवा तुम्ही बायोलॉजी घ्या, काही पण घ्या, त्याच्यामध्ये त्याची स्वतःची एक भाषा आहे. तशी आयुर्वेदाची स्वतःची एक भाषा आहे. त्या भाषेमध्ये त्या भाषेला म्हणायचं काय हे तुम्हाला कळालं पाहिजे, म्हणून त्यांनी इथे हा प्रकार दिलेला आहे. त्याचे सगळं त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. त्याच्यानंतर कथा. कथेमध्ये तुम्हाला कथा सगळ्या कथा समजावून सांगितल्या. 5च्या 5 कथा मराठीत सुद्धा दिलेल्या आहेत. मी संस्कृतमध्ये सुद्धा 1 कथा दिलेली आहे. बाकीच्या 4 कथा माझ्या लोड करायच्या आहेत. त्या मी लोड करणार आहे त्या 3-4 दिवसांमध्ये. तर त्या लोड होतील तुम्हाला ॲपमध्ये. तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या कथा त्याचं सगळं शॉर्टमध्ये तुम्हाला त्याचं मिळेल. मागच्या वर्षीच्या मुलांना PDF दिल्या होत्या फक्त त्याच्या. तर यावर्षी मात्र तुम्हाला त्याच्या कथा पूर्ण मिळतील. मातृभाषेमध्ये कथा समजून घ्यायची ती. नंतर त्याचा घटनाक्रम काय आहे, त्याचं पात्र काय आहे त्या त्या कथेमध्ये. म्हणजे तुम्ही तुमची जी ब्राह्मणी नकुल कथा म्हणताय त्याच्यामध्ये किती पात्र आहेत रे, तर ब्राह्मण आहे, ब्राह्मणी आहे आणि नकुल आहे. आणि तो कोण साप आहे, पण तो सापाचा काही उल्लेख नाही, मात्र नकुलाचा उल्लेख आहे. म्हणजे पात्र किती झाले त्याच्यामध्ये, 3 पात्र झाले. ते बाळ आहे परंतु त्या बाळाला काही अर्थ नाही, म्हणजे त्याचा काही संभाषणामध्ये काही उपयोग नाही आहे म्हणून त्याला नाही. म्हणजे किती जण आहेत, 3 जण आहे. किंवा दुसरी कोणती कथा आहे ती कुठे होतीये, कान्याकुब्जच्या शहरामध्ये होतीये. म्हणजे ते शहर काय आहे, कोणत्या पद्धतीने. सिंहकारक मूर्ख ब्राह्मण कथा आहे, त्याच्यामध्ये किती पात्र आहे, तर ते 4 मित्र आहे. मग ते त्या पद्धतीने येतील. तर अशा पद्धतीने पात्र तुम्हाला माहिती पाहिजे, स्थान माहिती पाहिजे, महत्त्वाचे श्लोक कोणते आहे की अयम निजा परोवेती गणना लघुचेतसा मुदार चरितानाम तू वसुदैव कुटुंबकम. आता हा श्लोक महत्त्वाचा श्लोक आहे. या श्लोकाला तुम्हाला रेफरन्सला किंवा अन्वयला अर्थ लिहामध्ये तुम्हाला विचारलं जातं किंवा तुम्हाला ओरलमध्ये पण विचारलं जातं की सांग बरं हा श्लोक कोणत्या कथेमधला आहे, आपल्या याच्यात दिलेला आहे का, तू हा श्लोक वाचला असेल ना. तर
तसं विचारलं जातं. सर्व घटनांचा काळ हा भूतकाळ आहे, कारण या पंचतंत्रामध्ये होऊन गेलेल्या घटना आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्या 10 किंवा 12 वाक्यांमध्ये लिहिणार आहात त्यावेळेला ते कंपल्सरी पास्ट टेन्समध्ये लिहायचे आहेत. त्यांना कधीही प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं नाही. यू हॅव टू चेक इट की तुम्ही प्रत्येकाला पास्ट टेन्स दिलेला आहे ना, बरोबर. एकवचन, द्विवचन, पुरुष सगळं बघायचं आहे. 10-12 वाक्यांमध्ये. आणि वाक्यरचना नेहमी सोपी वाक्यरचना करायची आहे. मेन इव्हेंट्स उचलायचे आहेत. भारूड भरती टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर तेवढी मोठी गोष्ट संस्कृतमध्ये तुम्हा लोकांना लिहिता येणार नाही लगेच. त्यामुळे तुम्ही त्याला सोपी वाक्यरचना करायची आहे. आणि जर दुसरा प्रकार असतो तो म्हणजे उतारा दिलेला असतो, तो उतारा नीट वाचून त्याची संस्कृतमध्ये उत्तरं लिहायची असतात तुम्हाला, तर ती व्यवस्थित वाचायची. मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये विचारलं गेलेलं होतं, तर ते उतारा देऊन मी जो उतारा दिला होता त्या मुलांना करायला नेमका तोच उतारा आला होता त्यांना. तर ते उतारा तेथे दिलेला असेल तर ते नीट वाचून त्याची प्रश्न उत्तरं तुम्ही द्यायची आहे. याप्रमाणे हे कथेचं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे दुसऱ्या पेपरमधला टॉपिक म्हणजे आयुर्वेद इतिहास. आयुर्वेद इतिहासासाठी सगळ्यात पहिल्यांदी व्यवस्थित शांततेत बसून आयुर्वेद इतिहासाचं जे पुस्तक आहे, रानडे परांजपे किंवा तत्सम पुस्तक तुमच्याकडे असेल तर ते आयुर्वेद इतिहासाचं पुस्तक फर्स्ट चॅप्टरपासून 9 चॅप्टर आहेत मला वाटते, तर ते सगळेच्या सगळे चॅप्टर शांततेत वाचून काढायचे एकदा. नुसते MCQवर अवलंबून राहू नका. नुसते MCQ तुम्हाला अजिबात लक्षात राहणार नाहीत. मात्र तुम्ही तो चॅप्टर वाचलेला असेल तर तुम्हाला रेफरन्स लक्षात येतो आणि तुम्ही त्याला व्यवस्थित लिहू शकतात. म्हणून त्याला इतिहासाचा घटनाक्रम लक्षात घ्यायचा आणि की कशी कशी ती घटना घडत गेली. सुश्रुत संहितेचा काळ कोणता आहे, चरक संहितेचा काळ कोणता आहे, त्याच्यामध्ये त्याचे टीकाकार कोणते आहेत, त्याचे स्थान किती आहेत, त्याचे किती अध्याय आहेत, त्याच्याप्रमाणे कोणतं स्थान कोणामध्ये नाही. इंद्रिय स्थान चरकामध्ये आहे, सुश्रुतामध्ये आहे का रे, नाही. त्याचे टीकाकार कोण आहे, तर चक्रपाणी दत्त आहे. चक्रपाणी दत्त दोन्ही संहितांचा टीकाकार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ते टीकाकार किती आहेत, आत्ता किती शिल्लक राहिला आहे तो ग्रंथ, बरोबर, त्याच्यात किती अध्याय शिल्लक राहिलेत, प्रधान अध्याय कोणता आहे तो त्या याच्यामधला ते पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याचे गुरु कोण आहे, शिष्य कोण आहे, बरोबर. नंतर टीकाकारांचा ग्रंथ, लेखक, त्याचे माता पिताचं पण वर्णन असतं कधी कधी. त्याचप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये त्याचे देश इतर वगैरे पण वर्णन केलेलं असतं. किंवा या टीकेबरोबर आणखीन काही महत्त्वाची आहे का, चक्रपाणी दत्ताची टीका असेल तर त्याच्यामध्ये त्याने कशाला महत्त्व दिलेलं आहे किंवा कोणता विषय जास्त इलॅबोरेट करून सांगितलेला आहे. किंवा माधव निदानानंतर चक्रपाणी दत्त झाले, तर माधव निदानांचे जसे रेफरन्स त्यांनी घेतलेले आहेत तोच पॅटर्न त्यांनी फॉलो केलेला आहे ज्यावेळेला त्यांनी चरकाची टीका लिहिली त्यावेळेला. तर हे या पद्धतीने तुम्ही त्याला लक्षात घ्यायचंय. आधुनिक काळाचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव काय, त्याचं शिक्षण वगैरे ज्याने लिहिलं त्याचं शिक्षण काय होतं, त्याचं पद काय होतं, आयुर्वेदामधलं त्याचं योगदान काही आहे का. कमिटी असेल तर कमिटीचे सुद्धा नाव, देश, त्याचा अध्यक्ष कोण आहे त्या कमिटीचा, कधी झाला, त्याचा ठराव कोणता पास केला त्याने. नंतर संस्था असेल तर त्या संस्थेचा लॉंग फॉर्म काय आहे, त्याचा एम काय आहे त्याचा, त्या संस्थेचा, की ही संस्था उभं करण्यापाठीमागचं कारण काय आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याची लिहायची. नुसते MCQ सोडवायचे नाहीत, त्याची माहिती घ्यायची त्या टॉपिकची. वृक्ष आयुर्वेद किंवा तुमचं अश्व आयुर्वेद, हस्ती आयुर्वेद याचे तर कुठेच कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार नाही. मी त्याचे व्यवस्थित छान तुम्हाला PDF दिलेले आहेत, तर त्या PDF तुम्ही लोकांनी वाचायच्या आहेत. तर आयुर्वेद इतिहासामध्ये त्याचा काळ, ग्रंथ, परंपरा या सगळ्यांना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याचे थोरोली सगळे तुम्ही लिहून काढायचे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेल मी उद्याच्या दिवशी की कोणता ग्रंथकाराचा काय ग्रंथ आहे, त्याचा काळ कोणता आहे आणि त्याचा महत्त्वाचा ग्रंथकार कोणता आहे. तर जसं अग्निवेश आहे, इसवी सन पूर्व 1000 सालामध्ये तो झाला. अग्निवेश तंत्र हा त्याचा प्रधान ग्रंथ झाला. किंवा काश्यप आहे, इसवी सन पूर्व 1500 किंवा 1000 मध्ये होऊन गेला. काश्यप संहिता हा त्याचा ग्रंथ आहे. हे तुम्हाला MCQला विचारले जातात, म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की तुम्हाला प्रश्न विचारतात ते की काय रे बाबा, चक्रपाणी दत्त कस्य पुस्तक कस्य टीकाकार हा लेखक च, मग चरक चक्रदत्त, नंतर चरक संहिता, सुश्रुत संहिता, सर्वे. उत्तर काय, तर चरक संहिता पण जो सुश्रुत संहितेचा पण चक्रदत्त, सगळ्यांचा तो टीकाकार आहे, म्हणून उत्तर काय येईल, सर्वे. त्याचप्रमाणे सुश्रुतार्थ संदीपन नामक टीकाया हा टीकाकार हा कहा असती, कोण आहे त्याचा टीकाकार, तर हे सगळे टीकाकार दिलेले आहेत. मग त्याच्यातला हाराणचंद्र हा त्याचा उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी आधी आयुर्वेद इतिहासाचं जे पुस्तक आहे ते छान थोरोली थोडंसं वाचावं लागणार आहे. ते वाचून नंतर मग तुम्ही त्याचे प्रश्न उत्तरं करायचे आहेत. असे आयुर्वेद इतिहासाचा विषय झाला. अन्वय आणि त्याचे जे आहेत त्यासाठी तुम्हाला तो चॅप्टर रीड करणं आणि त्याचा अर्थ समजावून घेणं
तुमच्या अष्टांग संग्रहामधला तो चॅप्टर जो आहे अष्टांग हृदयामधला, तो गरजेचा आहे की याचा रेफरन्स काय आहे आणि त्या रेफरन्सप्रमाणे द्यायचं आहे. जनरली एकच ओळ दिली जाते, अख्खाच्या अख्खा पॅरा तुम्हाला दिला जात नाही. त्यामुळे ती ओळ आणि त्या ओळीमधल्या प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे, त्या शब्दाचं जे रूप आहे ते रूप पूर्ण लिहायचं आणि मग त्याची वाक्यरचना करायची आहे पूर्ण, जसं पद्यामधलं गद्यामध्ये लिहायचं आणि मग खाली त्याचा अर्थ लिहायचा आहे. अशा पद्धतीने अन्वयाची सुद्धा तुम्ही रचना करायची. जे ॲप तुम्ही डाउनलोड करणार आहात त्याच्यामध्ये न्यू सिलेबस म्हणून दिलेलं आहे. त्या न्यू सिलेबसचा जो व्हिडिओ आहे त्या न्यू सिलेबसच्या व्हिडिओमध्ये मी अन्वय कशा पद्धतीने लिहायचा आहे तर ते सगळं मी छान समजावून सांगितलं आहे एक श्लोक घेऊन. तर तुम्ही त्याला बघा, म्हणजे तुम्हाला ते सगळं लक्षात येईल. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती आहात आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, तर ते व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता किंवा तुम्ही ॲप डाउनलोड करा, तुम्ही ते व्हिडिओज परचेस करा. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा सगळा पोर्शन आहे. रादर या 15 दिवसांमध्ये मी तुमचे नवीन व्हिडिओजसुद्धा तुम्हाला लोड करणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर मला ते जरूर कळवा. मी तुम्हाला अगदी 1 to 1 प्रत्येकाला वेगळी उत्तरं देईल, काहीच अडचण नाही.